कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम दिवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मैबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांच्या पवित्र वाङ्मयीन कृतीचं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं
आणि तदनुवाद असलेल्या श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचे यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत. कालपर्यंत 13 अध्यायांचं चिंतन पूर्ण झालंय आणि आजपासून आपण 14व्या अध्यायाला आरंभ करत आहोत, ज्याचं नाव गुणत्रय विभाग योग आहे. या अध्यायामध्ये आरंभाला माऊली आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात. एकंदरीत अभंग ज्ञानेश्वरीनुसार 67 अभंगांची प्रस्तावना या अध्यायाला आहे. माऊली म्हणतात, तुझा जय जयकार गुरुदेवा नित्य स्वान करिसी तू सत्य सुखोदय, आत्मबुद्धी रूप प्रातःकाळ होय, श्री गुरु तू सूर्य उगवता. याचा अर्थ असा आहे की हे आचार्य, हे श्री गुरु, तुझा जय जयकार असो. माऊलींनी या पहिल्या ओळीमध्ये सद्गुरूंना आचार्य असं म्हटलेलं आहे. आचार्य पदवी ही विशिष्ट पदवी आहे. आचार्य शब्दाचा अर्थ शास्त्रकारांनी असा केलाय, आचिनोतीच शास्त्रार्थम आचार्य स्थापयत्यपि स्वयं आचरते यस्मात् तस्मात् आचार्य उच्यते. म्हणजे जो सर्व शास्त्रांचा अभ्यास करून त्या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या तात्पर्यभूत कर्म, भक्ती, वैराग्य, ज्ञान या सिद्धांतांचा संग्रह करतो, लोकांच्या आचारामध्ये त्या सिद्धांताची स्थापना करतो आणि स्वतः देखील आचरण करतो, आणि या लक्षणांची व्याप्ती सद्गुरूमध्ये असते, म्हणून ते आचार्य असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सर्व शास्त्रांचं अध्ययन करावं, अध्ययन करून स्वतःच्या आचरणामध्ये तो सिद्धांत स्थापित करावा. म्हणजे जसं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण स्वतःही आचरण करावं आणि इतरांकडून देखील आचरण करवून घ्यावं, अशी स्थिती ज्याच्या ठिकाणी असेल तोच खरा आचार्य आहे. अन्यथा अलीकडच्या काळामध्ये पैसे देऊन महामंडलेश्वर, महंत, आचार्य इत्यादी अनेक पदव्या मिळवणारे पुष्कळ आहेत, परंतु त्यांना किंमत नाही. किंबहुना असा आचार्य आणि स्वयंपाक करणारा आचारी यामध्ये काही अंतर नाही, असं माझं मत आहे. ज्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केलाय, स्वतः त्याप्रमाणे आचरण करतो आणि इतरांकडनं आचरण करवून घेतो, तोच खरा आचार्य. माऊलींनी सद्गुरूंना आचार्य म्हटलेले आहे, कारण की ही जी काही आचार्यांची लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं सद्गुरूंच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून ते खरे आचार्य आहेत. आणि म्हणून असं म्हणतात की हे आचार्य, हे सद्गुरू, तू सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहेस, ज्ञानाची पहाट करणारा सूर्य आहेस आणि विश्वाच्या सुखाकरताच तुझा उदय आहे. सद्गुरूंचा अवतार कशा करता, तर जगत कल्याणाकरताच आहे, अशी सद्गुरूंची प्रार्थना करतात माऊली. तुमचं आमचं सामान्यांचं येणं जाणं जे आहे ते स्वतःच कल्याण करू शकत नाही, तर इतरांचं काय करणार. पण सद्गुरूंचं येणं मात्र समस्त जीवांचा उद्धार करण्याकरता, त्यांचं कल्याण करण्याकरता आहे. किंबहुना मीच ब्रह्म ऐसा सोहम भाव जीवा, भोगविसी देवा श्री गुरुतो, तुची नाना लोक लाटांसी सागर, तुझा जय जयकार असो देवा. म्हणजे हे श्री गुरु, तू सर्व भाविकांचं, साधकांचं विश्रांती स्थान आहेस. त्यानंतर अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच ब्रह्म आहे, या अद्वैताचं
सेवन करणारा आणि नाना प्रकारच्या चतुर्दश लोकरूपी लाटांचा समुद्र तू आहेस. म्हणून होसी दीनबंधू नित्य दया सिंधू आत्मविद्या वधू वल्लभतू. हे दीनबंधो, दीन शब्दाचा अर्थ दुबळा असाही होतो, पण दीन शब्दाचा खरा अर्थ असा घ्यायचा आहे की इंद्रियांच्या स्वाधीन ज्याचं जीर्ण झालंय आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी दैन्य निर्माण झालेलं आहे. कारण जगद्गुरु श्री तुकोबरायांनी स्पष्ट रीतीने देवाकडे अशी प्रार्थना केली आहे, इंद्रियांचे दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियाधीनता विषयासक्ती माणसाला जेवढी दीन बनवते तेवढं कोणीच दीन बनवत नाही. प्रायः संसारामध्ये जो गरीब आहे त्याला दीन असं म्हटलं जातं, परंतु तो व्यावहारिक दीन आहे. पारमार्थिक दृष्ट्या इंद्रियांवरती ज्याचा विजय प्राप्त झालेला नाहीये, जो इंद्रियाधीन झालेला आहे, विकार ज्याच्यावरती अंमल गाजवतात, असा जो आहे तोच खरा दीन आहे. त्यामुळे असे इंद्रियाधीन झालेले, विषयांना जिंकण्याचा प्रयत्न करतात परंतु विषयांकडनं जे जिंकल्या गेलेले असे जे साधक आहे, त्यांना विषयांवर विजय, विकारांवर विजय प्राप्त करून देण्याकरता जे फार मोठं सहकार्य करतात, मुलाची भूमिका बजावतात, ते सद्गुरू असल्यामुळे त्यांना दीनबंधू असं म्हटलेलं आहे. म्हणून सद्गुरूंना म्हणतात, तू दीनबंधू आहेस किंवा हे दीनबंधो नित्य दया सिंधू, म्हणजे अखंड कारुण्याच्या समुद्रा आणि अनुभवाने प्रौढ झालेल्या ब्रह्मविद्यारूपी वधूचा प्रियपती असलेल्या हे सद्गुरू ऐक. आत्मविद्या वधू वल्लभतू म्हणजे केवळ आत्मविद्येचा पती असे नाही, तर अनुभवाने जी प्रौढ झालेली ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्यारूपी वधूचा प्रियपती. वल्लभ शब्द आहे ना, वल्लभ शब्दाचा अर्थ प्रियपती असा होतो. हे सद्गुरू, तू ज्या जीवा करता अज्ञानाच्या आवरणात लपतोस त्याला तू आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नसलेलं जगत दाखवतो आणि ज्ञान्याकरता तू आपलं स्वरूप प्रगट करतोस, तेव्हा जगाची प्रतीती मावळून तूच सर्व होतोस. या ठिकाणी सद्गुरूंचं वर्णन चाललेलं आहे, परंतु सद्गुरू हे ब्रह्मस्वरूप आहेत या दृष्टीने त्यांचं वर्णन चाललेलं आहे की ज्या जीवाकरता हे सद्गुरू अज्ञानाच्या आवरणात लपतात, मग त्याच्या ठिकाणी सद्गुरू तुम्ही आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नसलेलं जगत दाखवतात, त्याला जगत भ्रांती होते. आणि तो ज्ञानी साधक जर असेल तर त्याच्याकरता आपलं स्वरूप प्रगट करून जगाची जी प्रतीती त्याला आलेली आहे ती मावळून टाकतात आणि सर्व तुम्हीच होतात. याकरता एक उदाहरण देतात, मंत्रविद्या बळे टाकी जादूगार, बांधोनी नजर अनेकांची, परी तुझी लीला लोक विलक्षण, आपणा आपण चोरीसी तू. म्हणजे प्रेक्षकांची दृष्टी चोरली जाईल असा खेळ करणारा, प्रेक्षकाच्या दृष्टीला भुरळ पाडून ती वस्तू पाहता पाहता अदृश्य करतो किंवा तिथे दिसत नसलेली वस्तू प्रकट करतो, परंतु तो गारुडी स्वतः मात्र अदृश्य होतो का? नाही, किंवा प्रगटही होत नाही आणि स्वतःची दृष्टीही चोरत नाही. परंतु हे सद्गुरू, तुझं कौशल्य मात्र आश्चर्यकारक आहे. तू हे आपलं स्वरूप असलेल्या जीवाची ज्ञानदृष्टी स्व आश्रित मायेने चोरतोस
आणि तूच ब्रह्मरूपाने मायेच्या आवरणात लपून बसतोस आणि तूच पुन्हा महावाक्यजन्य वृत्तीद्वारा आवरण दूर करून ब्रह्मरूपाने प्रगट होतो आणि जग मावळून टाकतो, असा तुझा आश्चर्यकारक खेळ आहे. सर्व विश्वासी तू एकची आधार, विश्वची साचार होसी तूच. ऐसे असोनी हे कोणा तुझे ज्ञान, कोणासी अज्ञान माया मोह. गुरूंचंच वर्णन पण ब्रह्मस्वरूपाने चाललेलं आहे, म्हणून हे लक्षण आपल्याला पाहायला मिळतं. बरं, हेच वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. एक सामान्य शरीरधारी देहधारी गुरु म्हणून जर माऊलींनी वर्णन केलं असतं तर असं वर्णन करणं शक्य झालं नसतं. कारण की सद्गुरू जरी म्हटले तरी त्यांचा देह परिच्छिन्न आहे की नाही. मग देहदृष्टीने सद्गुरूंचं वर्णन चाललेलं नाहीये, तर ब्रह्मदृष्टीने सद्गुरूंचं वर्णन चाललेलं आहे. म्हणून हा लपण्याचा, दाखवण्याचा, मायेचा सर्व विस्तार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून म्हणतात महाराज, प्रतिबिंब रूप सर्व जीवांना तूच एकटा बिंब रूपाने आधार आहेस, आहे की नाही. तो आत्माच जर सर्वत्र आहे, जसं आपण पाहिलं की एकच सूर्य आहे, परंतु 1000 घट जर ठेवलेले आहेत तर त्या 1000 घटांमध्ये त्या सूर्याचं प्रतिबिंब दिसतं. म्हणजे प्रतिबिंब रूपाने सूर्य अनेक रूपाने झाला की नाही. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. हजारो घटांमध्ये सूर्य दिसतोय, सूर्याचं प्रतिबिंब दिसतंय, परंतु मुळामध्ये तो सूर्य 1000 घटांमध्ये दिसतो. म्हणजे 1000 रूपांचा आहे का, 1000 संख्येने युक्त आहे काय, नाही, तर तो एकच आहे. त्याचं प्रतिबिंब हजारो ठिकाणी पडतंय ना. मग त्याप्रमाणे प्रतिबिंब रूप सर्व जीवांना तूच एक बिंब रूपाने आधार आहे. मग हा आत्मा जो आहे तो आत्मा सर्व देहांमध्ये एकच असल्यामुळे सर्व जीवांमध्ये प्रतिबिंब रूपाने तू आहेस, पण बिंब रूपाने तू एकटाच आधार आहे. किंवा सर्व जगाला तूच एक अधिष्ठान आहेस. आणि असं असूनही कुणाला तुझं यथार्थ ज्ञान तर कुणाला तुझ्याविषयी अज्ञान, असं एकाच वेळी परस्पर 2 खेळ सहजपणाने खेळणाऱ्या हे गारुड्या, तुला नमस्कार असो. म्हणजे सर्वांना अधिष्ठान कोण आहे? एक परमात्माच आहे, एक परब्रह्मच आहे. आणि ते परब्रह्म म्हणजे सद्गुरू आहे. म्हणून सद्गुरू परब्रह्म रूपाने सद्गुरूंचे वर्णन करतात की हे सद्गुरू, तू सर्व जगाला अधिष्ठान आहे. आणि असं असूनही आपलं जे अधिष्ठान आहे, आपण ज्याच्या आधारावर जगत आहोत, अशा त्या आपल्याच अधिष्ठानाचं कुणाला यथार्थ ज्ञान आहे तर कुणाला अज्ञान आहेत आपल्या अधिष्ठानाविषयी, या परब्रह्म तत्वाविषयी. मग अशा एकाच वेळेला परस्पर विरुद्ध 2 खेळ तू सहजपणाने खेळतो. म्हणून हे गारुड्या, तुला नमस्कार असो. आम्ही असं समजतो की जगात पाणी जे द्रवरूप आहे आणि मधुर आहे ते तुझ्या द्रवाने झालंय. आणि पृथ्वीला भूतभाराची सहिष्णुता देखील तुझ्यामुळेच आली आहे. जणू तुझ्या योगे पृथ्वी क्षमाशील, रसाळते जळ तुझ्या ओले. तुझ्या तेजे तेज सूर्यचंद्रादिका, उजळती जे का त्रिलोकासी. किंबहुना सूर्यचंद्रादी शिंपले हे त्रैलोक्यामध्ये जो प्रकाश करतात ना, त्या तेजस्वी पदार्थांमध्ये जे प्रकाशरूप तेज आहे ते तुझ्याच तेजामुळे आहे असं आम्हाला वाटतं. याचाच विस्तार पुढे 15व्या अध्यायामध्ये आलेलाच आहे. यदादित्यगतं तेजः जगत भासयते खिलम. त्यावेळेला आपण याचा विशेष विस्तार करणारच आहोत. किंवा हे सद्गुरू, वारा हालचाल करतो तो तुझ्या अलौकिक आणि स्वाभाविक बळानेच आहे. किंवा आणि आकाश तर तुझ्या पोटातच लपंडाव खेळतं रे. तुझं माझी व्योम खेळे लपंडाव, सामर्थ्य हे सर्व तुझे देवा. असं तुझं अपार सामर्थ्य आहे की आकाशे सर्वत्र वसावे. हे जे काही आपण पाहून आलोय, आपण एकाच दिशेला कितीही जरी काळ प्रवास केला तरी सुद्धा इथे आकाश जमिनीला टेकला आहे.
असा आपल्याला कधीतरी प्रत्यय येतो काय? येत नाही. मग असं असताना असं व्यापक असलेलं आकाश ते देखील तुझ्या पोटात लपंडाव खेळतं, म्हणजे तू किती व्यापक आहेस. किंबहुना फार काय सांगावं, अपार मायेसी जाणते जे ज्ञान तयाचे नयन तुची होसी. म्हणजे जी माया अखिल विश्वाच्या रूपाने भासते, ती माया तुझ्या सत्ता आणि स्फूर्तीने आहे. आणि तसंच वृत्ती ज्ञानाला ज्ञेयाला जाणवून देण्याचा जो डोळसपणा आहे, तो देखील महाराज तुमच्यामुळेच आहे. म्हणून आता माझं हे वर्णन पूर्ण झालं. कारण श्रुतीला देखील तुमचं वर्णन करणं कष्टकारक आहे. श्रुतीला देखील जमलं नाही. असो गुरुराया तुझं वर्णाया असं अपार साय असं वेदांशी. गुरु परमात्मा परमेश्वर ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. वेदांना देखील सद्गुरूंचं महिमान वर्णन करता आलं नाही. म्हणून तुझं वर्णन करून वेद तोपर्यंत चांगला बोलका आहे की जोपर्यंत तुझं पारमार्थिक स्वरूप त्याला दिसलं नाही. आणि एकदा का तुझं स्वरूप दिसलं की मग आम्हाला व त्याला एका पंक्तीला बसून मूग गिळावे लागतात. म्हणजे एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच तो वेद तुझं वर्णन करतो, पण त्यानंतर मात्र तो वेदही काही म्हणत नाही. पुढे वेद जाणो गेला पुढे मौनावला. किंवा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन समाधी नये ध्याना जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता. गुरुदेवांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की श्रुती मातेने खूप काही वर्णन केलं, परंतु एवढं वर्णन करूनही श्रुती मातेला पार गाठता आला नाही. त्यामुळे श्रुती माता शेवटी म्हणाली की न येती न येती अतद्व्यावृत्त्यायंचकितमभिधत्ते श्रुतिरपी. वेद देखील अतद्व्यावृत्तीने वर्णन करून थकला. आणि शेवटी वेदाने देखील सांगितलं मला काही कळत नाही. मग आम्ही सामान्य आम्हालाही कळत नाही, वेदालाही कळत नाही. मग शेवटी तोही गप्प ना आम्हीही गप्प, दोघे सुद्धा एकाच पंक्तीला. आम्ही न वर्णन करताच त्या पंक्तीला आणि तो वर्णन करूनही शेवटी आमच्याच पंक्तीला. किंबहुना महाराज होताची प्रलय सर्व जलमय थेंबुट्याचा काय पाडत तेथे. महाप्रलय काळामध्ये म्हणजे ज्यावेळेला जगबुडी होते त्यावेळेला 7 समुद्राची मर्यादा नष्ट होते आणि सर्वत्र एकच झालेल्या त्या समुद्राच्या ठिकाणी पाहू जाता प्रलयकालीन सांवर्तकादी मेघगणांचा जिथे पत्ता लागत नाही तिथे गंगाजी महानद्या वेगळ्या निवडल्या जातील काय. सारांश एकार्णवामध्ये प्रलय मेघ आणि महानदी यांची योग्यता सारखीच आहे. जिथे संपूर्ण विभागच जलमय झालेला आहे, पाणीच पाणी झालेलं आहे, तिथे एखादा सामान्य ओहळ हा काही वेगळा करून दाखवता येणार आहे काय. मग जसं हा सामान्य ओहळ आहे ते एकच झालेलं असतं त्याप्रमाणे किंबहुना सूर्याचा उदय झाल्यानंतर चंद्र आणि काजवा हे जसे सारखेच असतात त्याप्रमाणे तुझ्या वर्णनाविषयी आमची आणि श्रुतींची योग्यता सारखीच आहे. म्हणजे कृपा करून याचा विपरीत अर्थ असं काढू नका की आपण वेदरूपच आहोत, वेदाला काही विशेष किंमत नाही. नाही, वेद हा सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, पण एवढं असूनही वेदाला देखील तो परमात्मा जाणला जात नाही एवढाच भाव सांगायचा आहे. आता वस्तुतः काजवा आणि चंद्र यांची जर तुलना आपण केली तर कधीतरी तुलना करणं शक्य आहे का, नाही आहे. परंतु सूर्य उदय झाल्यानंतर जसा काजवाही निष्प्रभ आहे तसा चंद्रही निष्प्रभ आहे एवढं सांगण्यातच ते तात्पर्य आहे. त्याप्रमाणे तुझं वर्णन करण्याकरता आम्ही आणि वेद हे दोन्ही सारखेच आहोत. म्हणजे आम्हालाही व्यवस्थित रीतीने तुझं वर्णन करता येत नाही आणि वेदालाही करता आलं नाही. किंबहुना जिथे वाच्य वाचक कदादी द्वैताचा आधार मोडून जातो, जिथे परावाणीसह वैखरी बुडून जाते, अशा तुझं कोणत्या तोंडाने वर्णन करावं. म्हणून याकरता आता मी स्तुती करण्याचा हव्यास टाकून समाधानाने तुझ्या चरणावर मस्तक ठेवावं हेच चांगलं आहे.
काय आहे आपण मागे पाहून आलोय. भगवान अर्जुनाशी बोललेत की अरे अर्जुना, ज्या ठिकाणी वाणी थांबते, वाणीला विराम मिळतो, तिथनं पुढे जे चालू होतं ना त्याला साधू कथा असं म्हणतात. ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. आणि अशी स्थिती असल्यामुळे आता किती आम्ही स्तुती करावी, म्हणून आता स्तुती न करता तुझ्या चरणी नतमस्तक होणं हेच चांगलं आहे. म्हणून स्तवन सांडोनिया आता पायी ठेवू माथा हेची भले. तू तर परब्रह्म आहेस, परेश आहेस, परमात्मा आहेस, तुझं वर्णन करण्याकरता आम्हाला वाणी कुठे रे. म्हणून तुझं स्तवन सोडून तुझ्या चरणी नतमस्तक होणं हेच चांगलं आहे. तरी होशी जैसा तैसा तुझं येथ वंदीन निवांत गुरुराया. तुझं नेमकं स्वरूप कसं आहे हे आम्हाला काहीच सांगता येत नाही, कळत नाही. पण तू जसा असशील ना तसं तुला नमस्कार करो. शिवमहिम्न स्तोत्रामध्ये शेवटी एक असं चिंतन आलंय बघा. तब तत्वन्न जानामि कीदृशोसी महेश्वर, यादृशोसी महादेव तादृशाय नमो नमः. की हे देवा, तुझं तत्व, तुझं स्वरूप, तुझं यथार्थ रूप जे आहे ते मी जाणत नाहीस की नेमका तू कसा आहेस. पण त्यामुळे आता तू कसा आहेस हे जाणून घेण्याच्या भानगडीत न पडता तू जसा असशील तसा तुला नमस्कार असो. म्हणून इथे पण ते सांगतात, तरी होसी जैसा तैसा तुझं येतं वंदीन निवांत गुरुराया. तू जसा आहेस तसा तुला नमस्कार असो. श्री गुरुराया, हा माझा गीता व्याख्यानाचा उद्योग सफळ करण्याकरता तू मला भांडवल देणारा सावकार हो. आता कृपारूप देवोनिया धन पोतडी भरून बुद्धिरूप. आता कृपारूपी भांडवल सोड आणि ते माझ्या बुद्धीच्या पोतडीत भर. कृपारूपी भांडवल मला द्या आणि ज्ञान प्रतिपादक काव्याचा लाभ करून देऊन त्या योगाने मला मोठा ज्ञान धनवान करा. आणि ज्या वेळेला असं आपल्याकडनं मला कृपारूपी भांडवल प्राप्त होईल, माझ्या बुद्धीत ते प्राप्त होईल, आपण मला मोठा ज्ञान धनवान कराल, त्यावेळेला मग मी गीतार्थ सांगण्याकरता प्रवृत्त होईल. आणि मग मी संतांना विवेकाची सुंदर कर्णभूषण म्हणजे कुंडल घालीन. गुरुदेव, माझं मन गीतारूपी भूमीत असलेला अर्थरूपी ठेवा काढू पाहत आहे, तरी तू आपलं प्रेमांजन माझ्या बुद्धीच्या डोळ्यात घाला. आपल्याकडे एक मान्यता आहे की जमिनीतला गुप्त ठेवा, भूमिगत धन पाहण्याकरता एक तो पायाळू असावा. त्यानंतर विशिष्ट प्रकाराने निर्माण केलेलं अंजन हे त्याच्या डोळ्यामध्ये घातलं जावं. आणि असं जर घडेल तर मग त्याला भूमीमध्ये कुठे धन आहे ते स्पष्ट रीतीने दिसतं. त्याप्रमाणे माऊली म्हणतात, माझं मन हे गीतारूपी भूमीमध्ये असलेला जो काही अर्थरूपी ठेवा आहे तो काढू पाहत आहे, पण याकरता तुमचं प्रेमांजन जे आहे हे माझ्या बुद्धिरूपी डोळ्यामध्ये आपण घाला. आणि ज्या वेळेला आपण ते अंजन माझ्या डोळ्यात घालाल त्यावेळेला माझ्या बुद्धीचे डोळे हे सर्व शब्द सृष्टीला एकदम पाहू शकतील. आणि अशा कारुण्यरूपी सूर्यबिंबाने आपण उदयाला यावं. हे प्रेमळ शिरोमणी श्री गुरु, माझी बुद्धिरूपी वेल सुंदरपणाने विस्ताराला प्राप्त होऊन ओवी छंदाच्या काव्याने ती सफळ होईल असा वसंत ऋतू तू हो. काय माऊलींचं साहित्य आहे. माझी बुद्धिरूपी गंगा ही सिद्धांतरूपी महापुराणे विस्ताराला प्राप्त होईल अशा उदार दृष्टीने हे सद्गुरू तू कृपेचा वर्षाव कर. सर्व विश्वासी तू एकची आश्रय होसी गुरुराय निरंतर. देवदेवा तुझा प्रसाद चंद्रमा स्फूर्तीची पौर्णिमा करो मज. विश्व राहण्याचं एकमेव परमधाम असलेल्या श्री गुरु,
तुझा प्रसाद रूपी चंद्र माझ्या करता काव्य स्फूर्तीची पौर्णिमा करो. पौर्णिमेला चंद्र पूर्ण असतो ना, प्रफुल्लित असतो ना. मग तुझ्या स्फूर्तीचा, तुझा प्रसाद चंद्र आणि तीच माझ्या करता स्फूर्तीची, काव्य स्फूर्तीची पौर्णिमा व्हावी. किम बहुणा उन्मेष सागर भरून येईल कृपेने पाहाल जरी माते. महाराज, तुम्ही माझं अवलोकन केलं तर ज्ञानरूपी सागरामध्ये या काव्य स्फूर्तीला रसाळपणाची मोठी भरती येईल. शांतरसाधिक नवरसी मग उसळेल चांग काव्य स्फूर्ती. चांग या शब्दाचा चांगली, शांत इत्यादी जे काही रस आहेत या नवरसांनी ही काव्यस्फूर्ती चांगली उसळेल, रसाळपणाची फार मोठी भरती येईल. आणि मी ही विनंती करण्याच्या निमित्ताने आणि स्तुती करण्याच्या निमित्ताने द्वैत आरंभिलेला आहे हे पाहून श्री गुरु संतुष्ट होऊन म्हणाले, तव गुरुराज संतोषून बोले कागा ऐसे केले ज्ञानदेवा. माऊली, अरे असं का केलं रे? कारण स्तुतीची या मिशे मांडिलेत्वा द्वैत करोणे निमित्त विनंतीचे. या स्तुतीच्या निमित्ताने तू द्वैताची मांडणी करून विनंतीचं निमित्त केलंय, किंवा स्तुतीचं निमित्त करून विनंतीचं निमित्त करून तो द्वैतच मांडलं ना रे. म्हणून पुरे व्यर्थ ऐसी नको बडबड दाखवी उघड ज्ञान आता. म्हणजे आता हे व्यर्थ बोलणं पुरं कर. आता प्रस्तुत अध्यायामध्ये गीतेचा जो अभिप्रेत अर्थ आहे, ज्ञानाचा विषय आहे, तो चांगला स्पष्ट करून दाखव. आणि विषयांतराने व्याख्यानाला उशीर लावून श्रोत्यांची उत्सुकता ही भंगू देऊ नकोस. हो का स्वामी महाराज? मी देखील याच आशेची वाट बघत होतो की तुम्ही श्रीमुखाने ग्रंथ सांग असं म्हणावं. आणि ज्या वेळेला तुम्ही सांग म्हणण्याकरता प्रवृत्त होतात, तुमचा तो कृपाशीर्वाद प्राप्त होतो, मग मला काव्यस्फूर्ती प्राप्त होते. आपण पाहून आलो, प्रायः प्रत्येक अध्यायामध्ये माऊली काही ना काही निमित्त करून स्तुती करतात, थोडासा विषयांतर करतात. आणि त्या विषयांतराने संतुष्ट झालेले, स्तुतीने संतुष्ट झालेले गुरुदेव मग माऊलीला गीता सांग असं सांगतात. म्हणजे तो प्रसाद त्यांना प्राप्त होतो, कृपा प्राप्त होते. आणि मग माऊली त्या गीतार्थ सागरामध्ये अवगाहन करण्याकरता प्रवृत्त होतात. माऊली म्हणतात, हा ग्रंथार्थ मी केला किंवा माझ्यामुळे हे व्याख्यान सिद्धीला गेलं असं मी माझ्या स्मरणामध्ये ठेवलंच नाही. कारण या ग्रंथाचं कर्तृत्व, संपन्नत्व आणि सफलत्व हे आपल्यामुळे आहे हे मी चांगलं जाणतो. सहजच हरळीचा अंकुर हा अंगानेच अमर असतो. त्यामुळे कडक उन्हाळ्यात देखील त्याचं अंग वाळत नाही. आणि त्यावर पुन्हा जर अमृताचा पूर आला मग तो मरेल काय? नाही. तरी याप्रमाणे या तुमच्या कृपा प्रसादाने मूळ गीताशास्त्रातील पदांचं चातुर्याने अर्थाची व्यवस्थित मांडामांड करून मी आता व्याख्यान करेन. परंतु मी असं व्याख्यान करेन की अंतःकरणातल्या भागाकडे संशयाची होडी तर बुडेल, यात वादच नाही. पण संशय बुडाल्यावरही एकसारखी श्रवणाविषयी इच्छाच वाढलेली दिसेल. म्हणजे संशय तर काही राहणार नाही, परंतु संशय निवृत्त झाल्यानंतर मग पुन्हा काही ऐकण्याची इच्छा राहते का? नाही ना. पण पुन्हा ऐकण्याची इच्छा मात्र राहीलच. करुणिया ऐसा चातुर्य विस्तार शंका परिहार होय जेणे, श्रोतयांचे ठाई श्रवणाची प्रीती चढती वाढती निपजेल. आणि अशी रसाळता माझ्या निरूपणामध्ये यावी हेच मी आपल्या चरणी मागणं मागत आहे. किम बहुणा गुरूंच्या घरी गुरुकृपेचे माले म्हणजे उसाच्या रसाची काकवी मागून आणून त्या काकवीच्या मिश्रणाने
माझी भाषा सत्य आणि मधुर स्वरूपामध्ये प्रकट व्हावी, अशी प्रार्थना करतात. आणि मग म्हणतात, तरी ऐका मागे त्रयोदशाध्यायी बोलिले जे काही कृष्णदेव. आता मागे 13व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय बोलून आले ते बघा. म्हणजे थोडंसं आता पूर्वसंबंध सांगतात, सिंहावलोकन करा. भगवान असं म्हणाले की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगातून जग उत्पन्न होतं आणि गुणांच्या संगतीने आत्मा हा चांगल्या वाईट योनीमध्ये जन्म घेणारा होतो आणि हाच आत्मा प्रकृतीस्थ होतो, म्हणजे देहादी प्रकृतींशी तादात्म्याला पावतो किंवा ज्ञानाने गुणातीत झाला तो हाच शुद्ध आत्मा आहे. हा सुखदुःखांच्या भोगाला कारण होतो. म्हणजे तात्पर्य काय, बंध मोक्ष अवस्थेत आत्मा एक आणि असंग आहे, असं भगवान बोलून आले की नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो, जर तो आत्मा असंग आहे, सुखदुःखातीत आहे, तर मग त्या असंग आत्म्याला गुणांचा संग घडला कसा, एक. आणि तो क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोग कोणत्या स्वरूपाचा आहे, दोन. आणि सुखदुःखांचा भोग त्या आत्म्याला कसा प्राप्त झाला, तीन. असे काही प्रश्न उपस्थित होत. फक्त हे तीनच प्रश्न आहेत असं नाही, तर ते गुण तुम्ही म्हणतात ना, त्या असंग आत्म्याला गुणांचा संग घडला, तर मग ते गुण कसे आहेत आणि किती आहेत. किती प्रश्न झाले हो, 4 प्रश्न झाले. मोजा. पहिला प्रश्न की असंग आत्म्याला गुणांचा संग घडला कसा, एक. दुसरा, तो क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोग कोणत्या स्वरूपाचा आहे, तीन. तिसरा, सुखदुःखांचा भोग त्या आत्म्याला कसा प्राप्त होतो. चौथा प्रश्न, ते गुण कसे आहेत आणि किती आहेत. पाचवा प्रश्न, ते गुण जीवाला कोणत्या रीतीने म्हणजे पद्धतीने बांधतात. आणि सहावा प्रश्न, या गुणातीताचे लक्षण काय. असे एकंदरीत 6 प्रश्न विचारलेले आहेत. आणि या सर्व अर्थांचं व्याख्यान करण्याकरता, म्हणजे या प्रश्नांचं उत्तर देण्याकरता म्हणून हा 14वा अध्याय आलेला आहे आणि हाच या 14व्या अध्यायाचा विषय आहे. आणि म्हणून आता तो गुण, गुणबंधन, गुणमोक्ष या 3 विषयांचं प्रतिपादन करणारा हा प्रस्तुत अध्याय ऐका, की ज्या अध्यायामध्ये विश्वेश्वर वैकुंठ नामक श्रीकृष्णाचं मनोगत आहे. भगवान म्हणाला, अर्जुना, आता अवधानाची सर्व सेना जमवून या ज्ञानाशी झगडावं लागतं हो. म्हणून आम्ही तुला मागे पुष्कळ युक्ती प्रयुक्तींनी हे ज्ञान स्पष्ट करून दाखवलेलं आहेच, परंतु अजूनही ते तुझ्या पोटामध्ये शिरलं नाही. म्हणून आता पुन्हा ते तुला आम्ही सांगण्याकरता प्रवृत्त होतो. म्हणून मी तुला पुन्हा सांगणार आहे, जे ज्ञान श्रुतीने पराययाक्षरमध्ये गम्यते असं म्हणून विस्तार केलेला आहे. यावर आता सांगतात, श्री भगवान उवाच, परम भूयः प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिमितो गताः. की तुझ्या अनुभवाच्या पोटात ते ज्ञान अजूनही शिरलं आणि बऱ्याच वेळेला आम्ही सांगितलं तरी झालं नाही ना. म्हणून भगवान म्हणतात की सर्व ज्ञानामध्ये श्रेष्ठ आणि उत्तम असलेलं ते ज्ञान पुन्हा मी तुला सांगतो. भूय हा शब्दाचा अर्थ पुन्हा. जे जाणून सर्व मननशील साधक या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या बंधनातून सुटून श्रेष्ठ अशा मोक्ष स्थितीला प्राप्त झालेले आहेत. एरवी हे ज्ञान आपुलेच ऐसे परी पर ऐसे वाटे जीवा, की ते भवस्वर्ग आवडती फार म्हणून विसर पडे ज्याचा. म्हणजे श्रुती मातेने पराययाक्षरमध्ये गम्यते असं म्हणून ज्याचा विस्तार केलेला आहे ना, ते पुन्हा सांगणार आहे मी. मग एरवी जर तसं पाहिलं तर हे आत्मज्ञान म्हणजे काय, तर आपलंच ज्ञान आहे, परंतु ते
परक किंवा दूर अशा कारणाने झालं की जीवाने मृत्यू लोकातील आणि स्वर्ग लोकातील भोग आवडून स्वीकारले आहेत आणि या सक्तीच्या प्रतिबंधामुळे आपलं ज्ञान पण ते परक किंवा दूरचं झालंय. आगा याची कारणे इतरती ज्ञाने तृणासारखीच आत्मज्ञानसाच जणू अग्नी म्हणून हे ज्ञान सर्व परिश्रेष्ठ ऐसे माझे मत धनंजया. आणि अर्जुना याच कारणामुळे मी हे जे ज्ञान आहे म्हणजे अध्यात्म ज्ञान हे सर्व ज्ञानांपेक्षा उत्तम आहे असं मानतो. त्याचं कारण असं की हे ज्ञान म्हणजे अग्नी आहे आणि इतर ज्ञान म्हणजे गवत आहे. इतरती ज्ञाने तृणासारखीच आत्मज्ञान साच जणू अग्नी. आत्मज्ञान म्हणजे जणू काही अग्नी आहे आणि इतर ज्ञान म्हणजे गवत आहे. अग्नी गवताला जाळतो त्याप्रमाणे या आत्मज्ञानाने इतर सर्व ज्ञानांचा बाध होतो. किंवा आपण मागे पाहून आलेलो आहोत विद्या दोन प्रकारच्या, एक पराविद्या आणि एक अपराविद्या. आपल्या उदरनिर्वाहाची चिंता घालवणाऱ्या ज्या विद्या आहेत त्यांना अपराविद्या असं म्हणायचं. लौकिक विद्या आहेत. इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, अमुक झाला, तमुक झाला, सगळं जे आहे ते हे अपराविद्येमध्ये आहे. परंतु या अपराविद्येने एका जन्माची भ्रांती कदाचित जाते, परंतु जन्मजन्मांतरांची जर भ्रांती घालवायची असेल, जन्मजन्मांतरांचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता ही लौकिक विद्या नाही अपितु आत्मविद्याच अपेक्षित आहे. आणि त्या एका आत्मज्ञानामध्ये आत्मविद्येमध्ये सर्व विद्यांचा अंतर्भाव होतो. या एका आत्मज्ञानाने सर्व ज्ञानांचा बाध होतो, इतर सर्व ज्ञानांचा. म्हणून स्वामीजींनी जे म्हटलेलं आहे ती विद्या मिळवू इथे. कोणती विद्या? एकंदरीत 6 श्लोकामध्ये त्या विद्येचं वर्णन केलं आहे की नाही. मग ती विद्या म्हणजेच या ठिकाणी स्वामी सांगतात ते आत्मज्ञान आहे. असो जी ज्ञान मृत्यू आणि स्वर्गांना आणि त्यातील भोगाला जाणतात आणि व्यावहारिक उद्योगधंदा आणि यज्ञयाग या भोगप्राप्तीच्या साधनांनाच चांगलं म्हणतात आणि ज्या ज्ञानांना भेदाविषयी चांगली परीक्षा असते, ज्या ज्ञानांना जडजडातील, जीवजडातील, जीवजीवातील, जीव ईश्वरातील आणि ईश्वर जडातील भेदच कळतो. म्हणजे दुसरे जे ज्ञान आहेत ना, या एका आत्मज्ञाना व्यतिरिक्त दुसरे ज्ञान कसे आहेत तर ते मृत्यू आणि स्वर्गांना जाणतात. मृत्यू लोकातील आणि स्वर्ग लोकातील जे भोग आहेत त्या भोगांना जाणतात. आणि व्यावहारिक उद्योगधंदा आणि यज्ञयाग इत्यादी जे काही भोगप्राप्तीचे साधन आहेत ना यांनाच चांगलं म्हणतात. व्यावहारिक उद्योगधंदा मृत्यू लोकातील भोगप्राप्तीचं साधन आणि यज्ञयाग हे स्वर्ग लोकातील भोगप्राप्तीचं साधन आहे. आणि त्यामुळे ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानांना भेदाविषयी चांगली परीक्षा असते. म्हणजे भेदच त्यांच्या ठिकाणी असतो, अभेद नसतोच. तो भेद किती प्रकारचा आहे? एक जड जडातील भेद, एक दगड दुसरा दगड याच्यातला भेद जड जडातील. हा हिरा आहे, हा माणिक आहे, हा मोती आहे, हा पोवळा आहे, हे नीलम आहे, हा स्फटिक आहे, हा शालिग्राम आहे. हे सर्व जड जडातला भेद. म्हणजे तात्पर्य समजण्याकरता म्हणून मी उदाहरण देतोय. जीव जडातील भेद, अरे हा माणूस आहे, हा दगड आहे, ही गाडी आहे, हा घोडा आहे, हा बैल आहे. म्हणजे एक चेतन आहे, एक जड आहे. पहिला आपण पाहिला दोन्ही जड, हिरा माणिक मोती पोवळं दोन्ही जड. आता पाहतो आपण तर एक जड आहे, एक चेतन आहे. त्यानंतर जीवजीवातील भेद, जीवजीवातील भेद, हा अमुक तो तमुक तो तमुक. 50 माणसं पाहिली तर 50 माणसं प्रत्येक वेगवेगळी वाटतात की नाही? त्या प्रत्येकामध्ये एकच देव आहे वाटत का? नाही वाटत. तर मग जीवजीवातला भेद हा आमचा तो परका जीवजीवातला भेद. पुढे जीव ईश्वरातला भेद. अहो आम्ही जीव आहोत, आम्ही अल्पज्ञ आहोत, अल्पशक्तिमान आहोत.
अल्प इच्छावान आहोत. आणि हे भगवान शंकर आहेत, हे मारुती आहेत, ही जगदंबा आहे, ही गावदेवी आहे. महा जीव आणि ईश्वरातला भेद. त्यानंतर ईश्वर जडातला भेद. हा, जसं मी म्हणजे चेतन माणूस आणि ही देवी, त्याप्रमाणे ही देवी आहे, हा देव आहे आणि हा दगड आहे. हा झाला ईश्वर आणि जडातला भेद. आणि त्यापैकी सहावा ईश्वर ईश्वरातला भेद. हे भगवान कृष्ण आहेत, हे मारुती आहेत, हे शंकर आहेत, हे देवी आहे. असे वेगवेगळे ईश्वरां स्वरूपातील भेद, हा याला म्हणायचं ईश्वर ईश्वरातला भेद. मग इतर जे ज्ञान आहेत ते इतर ज्ञान हे या भेदभावालाच जाणतात. म्हणून द्वैत भावाशीच जयांची ओळख नेनती आणि श्रेष्ठ काही. ते इतर ज्ञान द्वैत भावाशीच त्यांची ओळख असल्यामुळे त्याहून श्रेष्ठ असलेलं जे आत्मज्ञान आहे ते जाणतच नाहीत. आणि मग असे ते द्वैत भाव निर्माण करणारी जी इतर सर्व ज्ञान आहे ते सर्व ज्ञान या एका आत्मज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली जातात. म्हणजे एक आत्मज्ञान झालं ना, सर्वत्र सर्व जीवांमध्ये सर्व वस्तूंमध्ये तो एकमेव परमात्मा आहे असा दृढ निश्चय ज्या वेळेला होतो त्यावेळेला हे बाकीचे भेदात्मक असलेले सर्व ज्ञान जे आहेत ते स्वप्नासारखे मिथ्या होतात. स्वप्न जसं खोटं वाटतं त्याप्रमाणे हे सर्व भेद ज्ञान खोटे वाटतात, सर्व भेद खोटे वाटतात. जगामध्ये केवळ एक अभेदच सिद्ध आहे, निश्चित आहे, हे लक्षात येतं. आणि याला उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे उत्पन्न झालेल्या वायू लहरी या आकाशाकडून शेवटी गिळून टाकल्या जातात त्याप्रमाणे हे सर्व ज्ञान आत्मज्ञानाने स्वप्नासारखी मिथ्या केली जातात. कितीही वावटळ उठले तरी ती वावटळ फार मोठ्याचा वादळ मागे आलं होतं की नाही, चक्रीवादळ अमुक अमुक ठिकाणावरनं जाणार गेलं, पण नंतर ते चक्रीवादळ कुठे गेलं काहीतरी सांगता येतं काय? नाही. शेवटी ते चक्रीवादळ एक अमुक विशेष ठिकाणापर्यंत जाऊन शेवटी आकाशामध्ये जसं ते लुप्त झालं, आकाशामध्ये ते गिळून टाकलं गेलं आकाशाकडून, त्याप्रमाणे हे सर्व ज्ञान त्या एका आत्मज्ञानाने गिळून टाकले जातात. ना तरी गगनी उगवता अर्क होती चंद्राधिक प्रभाहीन. किंवा आता याला दुसरं उदाहरण देतात. हे कसं होतं, एका आत्मज्ञानाने सर्व ज्ञान इतर भेदज्ञान हे कसे गिळून टाकले जातात याविषयी एक दुसरं उदाहरण देतात की उदयाला आलेल्या किरणांचा राजा सूर्याकडून चंद्राधिक तेज जसे लुप्त केले जातात, असं आहे चांदण्या सूर्योदय झाल्या की कुठेतरी जातात आणि त्याच्यानंतर पुन्हा येतात, असं काही नाहीये. आकाशामध्ये ते नक्षत्र त्या चांदण्या स्थिर आहेत. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्र शब्दाची परिभाषा अशी केलेली आहे, न क्षरती तत् नक्षत्रम, जे कुठेही जात येत नाही, आपल्या स्थानापासून इतरत्र जात नाही, त्याला नक्षत्र असं म्हटलेलं आहे. म्हणून असं आहे की पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते की नाही, गोल फिरत असताना त्या दिवशी पूर्व दिशेला जे नक्षत्र म्हणजे आपला भाग ज्या नक्षत्राच्या सन्मुख झालेला असतो त्या दिवशी ते नक्षत्र असतं. नक्षत्र मंडल फिरत नाही, पृथ्वी फिरते. म्हणून ते चंद्राधिक नक्षत्र तारा जे आहेत हे तिथेच असतात, परंतु सूर्याचा उदय झाला की जसे त्यांचे तेज लुप्त होतं आणि सूर्या पलीकडे गेला की ते दिसायला लागतात. त्याप्रमाणे आत्मज्ञान उदित झालं की सर्व भेदज्ञान लुप्त होतात आणि ते आत्मज्ञान नसलं की हे सर्व भेदज्ञान आपली प्रकाश दाखवत असतात, आपला प्रभाव दाखवत असतात. किंवा तिसरं उदाहरण, प्रलय काळामध्ये पाण्याच्या क्षोभाने नदी आणि नद हे सगळे लुप्त होतात की नाही, काही शिल्लक राहत नाही, फक्त पाणी एवढंच, ही नदी आहे, हा नद आहे, हा डोह आहे, काही शिल्लक राहत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे या आत्मज्ञानाने उजाडलं की एकदा सर्व मिथ्या ज्ञान हे लयाला जातात. म्हणून अर्जुना हेच आत्मज्ञान सर्वोत्तम आहे.
अनादिसिद्ध आपली जी मुक्तता आहे, ती मुक्तता ज्या ज्ञानाने हाताशी येणारी आहे ते हे आत्मज्ञान आहे. किंबहुना ज्या ज्ञानाच्या अनुभव बलाने सर्व विचारशूर लोकांनी जन्म मरणरूप संसाराला डोकं वर काढू दिलं नाही, ते हे आत्मज्ञान आहे. मग ते विचारशूर लोक सात्विक मनाने राजस तामस मनाला मागे हटवून वास्तव ब्रह्मरूपाने विश्रांती प्राप्त झाल्यानंतर प्रारब्धवशात देहात असूनही देहासारखे दृश्य जड परिच्छिन्न किंवा विकारी होत नाहीत. म्हणजे ब्रह्मरूपाने ते विश्रांतीला प्राप्त होतात आणि त्यामुळे प्रारब्धवशामध्ये जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह राहणारच आहे की नाही? हो, तोपर्यंत देह राहणारच आहे. मग देह जरी असेल तरी त्यांच्या ठिकाणी देह भाव नसतो. त्यामुळे ते देहासारखे दृश्य नाही, जड नाही, परिच्छिन्न आणि विकारी होत नाहीत. आणि मग ते विचारशूर म्हणजे विचाराने शूर असलेले लोक देहाचं दुबळेक ओलांडून विचाराने स्थूल देह आणि लिंग देह यांच्या परिच्छिन्नतेची मर्यादा ओलांडून त्याचं तादात्म्य एकाच वेळी सोडून अनुभवाच्या तराजूमध्ये तोलल्यानंतर माझ्या बरोबरीच्या वजनाचे झालेले असतात. म्हणजे मग हे विचारशूर जे लोक आहेत त्यांनी स्थूल देह लिंग देह यांच्या परिच्छिन्नतेची मर्यादेची सीमा ओळखलेली असते आणि मग ती सीमा ते ओलांडतात आणि मग त्यांचं तादात्म्य म्हणजे स्थूल देहाचंही तादात्म्य आणि सूक्ष्म देहाचंही तादात्म्य ते सोडून देतात. आणि ज्या वेळेला असं ते तादात्म्य सोडून देतात त्यावेळेला अनुभवाच्या तराजूमध्ये जर ते तोलले तर ते माझ्या बरोबरीच्या वचनाचे भरतात, म्हणजे ते मिस होतात. म्हणून बघा आपण रोज आरती म्हणतो, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. तुकोबरायांची तुलना केली तर ब्रह्म तुकासी आले, ते ब्रह्मस्वरूपाशी समान वजनाचे झाले. ही स्थिती प्राप्त होत असते. म्हणून भगवान सांगतात, इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्य मागताः सर्गे पिनोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. मग अशा या आत्मज्ञानाचा आश्रय करून जे माझ्या सालक्षण्याला साधर्म्याला म्हणजेच ऐक्याला प्राप्त झालेले पुरुष आहेत, ते जग उत्पन्न झालं तरी उत्पन्न होत नाहीत आणि जग नष्ट झालं तरी पण ते नाश पावत नाहीत. म्हणजे जग उत्पन्न झालं तरी जसं परब्रह्म उत्पन्न होत नाही आणि जग नष्ट झालं तरी सुद्धा जसं परब्रह्म परमात्मा तो जसा नष्ट होत नाही ना, त्याप्रमाणे हे महात्मे देखील जगाच्या उत्पत्तीने यांची उत्पत्तीने जगाच्या नाशाने यांचा नाश होत नाही. माझ्याची पूर्णत्वे तेही परिपूर्ण, नित्यपणे जाण तेही नित्य, अनंत आनंद स्वरूप साचार सत्याचा सागर जैसा मिगा. स्वामी म्हणतात, अर्जुना, जे पुरुष माझ्या कूटस्थ नित्यतेने नित्य माझ्याच पूर्णतेने परिपूर्ण होतात, मग जसा मी देश काल वस्तू मर्यादा रहित आहे, नित्य आहे, निरतिशय आहे, आनंदरूप आहे, आणि मी जसा अबाधित सत्याचा सागर आहे तसेच ते होतात. म्हणजे थोडक्यात माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठलाही भेद उरत नाही. तैसे तेची पार्था सर्वथैव पाहित, मज तया नाही भिन्नपण. म्हणजे माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणताही भेद राहत नाही म्हणतात. जेवढा मी जैसा धनंजय असाच तेवढे तैसेच तेही झाले.
मी जेवढा व्यापक आणि जसा सच्चिदानंद तसेच किंबहुना तेच ते झालेले असतात. घट फुटला तर घटातील आकाश जसं महाकाश रूप होतं किंवा मूळ दिव्याच्या ज्योतीत दिव्याच्या अनेक ज्वाला जशा एकरूप झाल्या तर एकच दीपज्योती जशी राहते अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाचं पुन्हा पुन्हा द्वैत भावाला येणं किंवा द्वैत भावाला येण्याचे हेलपाटे हे संपलेले असतात. म्हणून मीतूपणाच्या द्वैता वाचून केवळ नामा करताच मी एक श्रीकृष्ण आणि तो दुसरा ज्ञानी अशी दोघांची दोन नावं एका पंक्तीला बसून नांदतात. म्हणजे त्यांच्यामध्ये द्वैत राहत नाही, पण कल्पित द्वैत असतं. म्हणून मीतूपणाच्या द्वैता वाचून केवळ नामा करता कल्पित द्वैताने मी एक श्रीकृष्ण आणि दुसरा तो ज्ञानी असे दोघांचे दोन नावं एका पंक्तीला बसून नांदतात. जे ब्रह्माचा आत्मत्वाने साक्षात्कार झाल्यानंतर परमार्थतः द्वैत राहत नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी ज्ञानी पुरुषाच्या जीवनमुक्त अवस्थेत प्रारब्धवशामध्ये देह राहत असल्यामुळे, कारण की प्रारब्धाची गती इतकी तीव्र आहे की जोपर्यंत ते प्रारब्ध पूर्ण होत नाही तोपर्यंत ज्ञान झाल्यानंतरही आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरही जितकं प्रारब्ध आहे तितकं काळ तो देह राहतोच आणि तेवढे भोग भोगावेच लागतात. मग ते सुखाचे असो दुःखाचे असो. बऱ्याच वेळेला असं वाटतं की एवढे मोठे महात्मा आहेत, ज्ञानी आहेत, तर मग यांच्या जीवनामध्ये असा भोग का, असे दुःख का, असं संकट का? त्याचं उत्तर देता येतं की ज्ञान होण्याचा आणि ते दुःख संकट असण्याचा काही संबंध नाही. ते दुःख संकट त्या महात्म्याच्या प्रारब्धवशामध्ये असलेले आहेत आणि ज्ञानामुळे त्याची अंतःकरण वृत्ती मात्र सदोदित आनंदित असते. अर्थात त्याच्या जीवनामध्ये हाल अपेष्टा जरी पुष्कळ असतील तरी देखील त्याच्या अंतःकरणाला त्यापासून कोणतीही व्यथा निर्माण होत नाही. हा भाग निराळा. तो ते भोग जे आहे शरीराच्या अंगाने भोगून मोकळा करत असतो, समाप्त करत असतो, पण अंतःकरण वृत्तीने त्याला कोणत्याही प्रकारची बाधा किंवा त्या ठिकाणी दुःख त्रास राहत नाही. म्हणून ज्ञानी पुरुषाच्या जीवनमुक्त अवस्थेमध्ये प्रारब्धवशामध्ये देह राहत असल्यामुळे आणि भगवान नित्य मुक्त असले तरी अवतार कार्य समाप्त होईपर्यंत त्यांचाही विग्रह राहतच असल्यामुळे भगवान म्हणतात तो ज्ञानी आणि मी या दोघांमध्ये परमार्थतः मीतूपणा जरी नसला तरी पण बाधितानुवृत्तीने केवळ एक नामार्थ म्हणजे दोघांच्या दोन नावा करताच आम्ही दोघं एका पंक्तीला बसून जगामध्ये नांदत असतो. देव आणि भक्त नामे जरी दोन परी अर्थ भिन्न हे साच. नाव जरी दोन असतील तरी आम्ही मुळामध्ये दोघे आहोत असं मात्र नाहीये. म्हणून ज्यावेळी हे जग उत्पत्तीच्या जोखडाला प्रथम जुंपलं जातं तेव्हाही त्याला उत्पन्न होणं भाग पडत नाही. सृष्टीच्या प्रारंभी दया देहाकर लागे ना साचर घ्यावयासी. मग तो जो महात्मा आहे त्या सृष्टीच्या प्रारंभी देखील त्याला उत्पन्न व्हावं लागत नाही. आणि जगाच्या उत्पत्तीच्या आरंभीच ज्यांना देहाचं बंधन नाही किंवा ज्यांच्या देहाची बांधी म्हणजे रचना झालेली नाहीये ते प्रलयकाळी मरतील कसे? उत्पन्नच झाले नाही तर मरतील कसे? आणि म्हणून अर्जुना, जे या ज्ञानाला अनुसरून मी झाले आहेत म्हणजे ब्रह्म झालेले आहेत असे ते ज्ञानी जन्म मरणातीत होतात. जन्मक्षयातीत म्हणून ते साच पार्था झाले मीच येणे ज्ञाने. आणि असा हा ज्ञानाचा महिमा भगवंताने आवडीने वर्णन केला. आणि त्याबरोबरच या अर्जुनाला ही ज्ञानाची गोडी लावण्याच्या उद्देशाने जेव्हा वर्णन केला तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी एक वेगळाच प्रकार घडला. काय झालं? त्याच्या सर्वांगाला कान फुटले आणि सफाई म्हणजे पायापासून मस्तकापर्यंत तो स्वतःच झाला.
म्हणजे आता देवासारख्या सर्वज्ञाकडून केलं जाणारं ज्ञानाचं व्याख्यान अर्जुन हा प्रेमाच्या उत्कर्षाने आकलन करत आहे, म्हणजे संपूर्णतया जाणून घेत आहे. हे भगवंताला कळून आलं. तर सर्वांगाला कान फुटले याचा अर्थ त्याची सर्व इंद्रिय वृत्ती एका श्रवणाकडे प्रवृत्त झाली. आपण जनक राजाचं श्रवण ऐकून आलो होतो. जळता खांब त्याच्या मांडीवर पडला तरी देखील तिकडे लक्ष नाहीये, फक्त एका श्रवणाशी तो एकनिष्ठ झालेला होता. त्याप्रमाणे आता अर्जुनाच्या सर्व इंद्रिय वृत्तींनी आपापला व्यापार करणं सोडून दिलं, पूर्णतया बंद केलं आणि एका श्रवणाकडेच ते प्रवृत्त झाले. आणि अशी ती अर्जुनाची अवस्था भगवंताच्या लक्षात आली. म्हणजे अर्जुन पहिल्यापासून ऐकत तर होताच होता, परंतु आता इथपर्यंत व्याख्यान त्याला ऐकायला मिळालं आणि पुन्हा भगवान ज्या वेळेला तो ज्ञानाचा महिमा सांगत होते, भगवंताला असं वाटत होतं की अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये या ज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी. आणि म्हणून तो महिमा ज्या वेळेला सांगत होते त्यावेळेला तो परिणाम अर्जुनाच्या ठिकाणी भगवंताला दिसला आणि भगवंतालाही आनंद झाला. आणि हे भगवंताला कळून आल्यामुळे भगवंतांनी केलेलं व्याख्यान आता असं आहे की आकाशाला जसं कवटाळता येत नाही त्याप्रमाणे या व्याख्यानालाही कवटाळता येणार नाही, इतकं ते व्याख्यान व्यापक झालं. मग देव म्हणाले, प्रज्ञेचा तू कांत होसी पार्था. मग प्रेम भरे म्हणे भगवंत, प्रज्ञेचा तू कांत होसी प्राज्ञा पार्था. म्हणजे अरे अर्जुना, तू प्रज्ञारूपी स्त्रीचा पती आहेस. अमरकोशामध्ये एका बुद्धीला मेधा, धी, बुद्धी, मती, प्रज्ञा इत्यादी अनेक पर्यायी शब्द दिलेले आहेत. परंतु प्रत्येक शब्दाचा यौगिक लाक्षणिक अर्थ वेगवेगळा आहे. त्याच्यामध्ये प्रज्ञा या शब्दाचं विवरण करताना टीकाकारांनी असं म्हटलेलं आहे, नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा. एकच विषय 10 वेळेला सांगतोय, परंतु 10 वेळेला सांगत असताना प्रत्येक वेळेला त्या एकाच विवरणाच्या प्रसंगाने बोलताना वेगवेगळे दृष्टिकोन, वेगवेगळे कणगुरे व्यक्त करून दाखवता येणं, सांगता येणं, ते बुद्धीमध्ये प्रगट होणं, याला प्रज्ञा असं म्हणतात. नवनवोन्मेषशालिनी जी असते ती प्रज्ञा असते. आणि भगवान अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तू तर प्रज्ञेचा कांत आहेस, म्हणजे प्रज्ञारूपी स्त्रीचा प्रिय पती आहेस. आणि म्हणून अर्जुना, आज माझी वक्तृत्वतारूपी कन्या विवाहित झाली आहे. कारण माझ्या व्यापक व्याख्याना एवढा अनुगुण आणि अनुरूप श्रोता या माझ्या वक्तृत्व रूपी कन्येला तूच एक पती म्हणून मिळाला आहेस. जेवढे गहन आमुचे व्याख्यान तुझे अवधान तेवढे गा, म्हणून आमुची वक्तृत्वता भली आज उजवली ऐसे वाटे. उजवली शब्दाचा अर्थ योग्य स्थळी पडली असं वाटतंय. आता माझं वक्तृत्व जेवढं व्यापक आहे तितकंच व्यापक तुझं श्रवण आहे. आणि यामुळे माझ्या या व्याख्यानाला अनुरूप अनुगुण असा श्रोता मिळाला. काय आहे? विवाहापूर्वी अनुरूप असावं आणि विवाहानंतर एकरूप असावं. माझ्या वडिलांचे गुरुदेव गमतीने विचारत असत, विवाहरूपी अनुरूप असावं का एकरूप असावं? हल्ली दुर्दैव असं आहे, विवाहापूर्वी एकरूप होतात आणि नंतर अनुरूप नाही तर विद्रूप होतात. तर अनुरूप पती माझ्या वक्तृत्वरूपी कन्येला तू प्राप्त झालायस. असो, आणि असं असल्यामुळे मी तुला आता असं सांगतो की मी एक असूनही मला त्रिगुणरूपी पारध्याकडून
अनेक देहाच्या पाशात कोणत्या प्रकाराने अडकवलं जातं. म्हणजे तो आत्मा जो आहे तो एकच आहे, परंतु एक असतानाही त्रिगुणरूपी पारध्याकडून अनेक देहाच्या पाशामध्ये तर कशा प्रकाराने अडकवला जातो ते मी तुला सांगणार आहे. आणि क्षेत्राच्या संयोगाने मी जगत कोणत्या प्रकाराने निर्माण करतो हे देखील सांगणार आहे. म्हणजे याचा तात्पर्य भाव असा की माझ्या निरुपाधिक स्वरूपाच्या ठिकाणी देहपाशात अडकलेला जीवभाव आणि जगत कर्तृत्वाच्या उपाधीत असलेला ईश्वर भाव हा कोणत्या प्रकारचा आहे ते ऐक. प्रकृतीचा क्षेत्र या नावाने तो याकरताच शास्त्र ग्रंथात उल्लेख केला जातो की या क्षेत्रात माझ्या संबंधरूप बीजाने भूत पिकतात, म्हणजे प्राणी मात्र निर्माण होतात. हे जे प्रकृतीरूप क्षेत्र आहे ना, या प्रकृतीरूप क्षेत्रामध्ये भगवंताच्या संबंधरूप बीजाने अनेक प्राणी निर्माण होतात. म्हणून ती ऐसे क्षेत्र ऐसे नाम पार्था महद ब्रह्म हीच जाण. आता पुढे सांगतात, मम योनिर्महद ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे अर्जुना, सर्व भूतांच्या उत्पत्तीला व वृद्धीला कारण असल्यामुळे फार मोठी आणि व्यापक असलेली माया हे माझ्या गर्भस्थापनेचं स्थान आहे. तिच्या ठिकाणी मी गर्भधारणा करतो, म्हणजे गर्भाधान करतो, आणि त्याच्यापासूनच सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती होते. यावर व्याख्यान करताना स्वामी म्हणतात, महत्तत्वादिका विश्रांतीचे स्थान होयती म्हणून महद्ब्रह्म. विकारांची वाढ करी फार हीच म्हणून ही साच महद्ब्रह्म. म्हणजे एरवी या मायेला महद्ब्रह्म असं हे नाव कशा करताय, तर ही माया महत्तत्व, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत या सर्वांचं विश्रांती घेण्याचं स्थान आहे. म्हणजेच प्रलय काळामध्ये लीन होण्याची मोठी विस्तृत धर्मशाळा आहे. प्रलय काळामध्ये हे महत्तत्व, बुद्धितत्व, अहंकार तत्व, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत हे सगळे या प्रकृतीतच लीन झालेले असतात आणि प्रकृतीत ते निवास करतात, तिथे थांबतात, राहतात. पण ही मोठी धर्मशाळा आहे. आणि अर्जुना, ही प्रकृतीच अनेक कार्यांची वाढ करते, म्हणून तिला महद्ब्रह्म म्हणतात, असं लक्षात ठेव. योगशास्त्रकारांच्या मतात या महद्ब्रह्माला जगाच्या लयाचं कारण म्हणून अव्यक्त असं म्हटलेलं आहे. आणि सांख्यशास्त्रांच्या मतामध्ये परिणामी उपादान कारण असल्यामुळे तिला प्रकृती असं म्हणतात. वेदांत शास्त्रातच तिला माया असं म्हणतात. कुणाला? जिला आपण महद्ब्रह्म म्हटलेले तिला वेदांत शास्त्रात माया म्हणतात. ही माया कशी आहे, तर ब्रह्माप्रमाणे अबाधित सत नाही आणि वंध्या पुत्राप्रमाणे असतही नाही. तर या दोघांहून विलक्षण आहे. काय? ज्याचा कधीही बाध होत नाही, ज्याचा कधीही नाश होत नाही, त्याला सत असं म्हटलं जातं. ब्रह्मस्वरूपाचा जर आपण विचार केला तर ते बाध होण्याचा विषय नाही आहे. लक्षात घ्या, बाध आणि नाश हे दोन वेगवेगळे आहेत. पंचदशीने बाधाचं लक्षण असं दिलेलं आहे, ना प्रतीतिस्तयोर बाधा किंतु मिथ्यात्व निश्चय. म्हणजे प्रत्ययाला अनुभवाला न येणं म्हणजे बाध नसून प्रत्ययाला येतं, परंतु त्याच्या मिथ्यात्वाचा, खोटेपणाचा निश्चय होणं याला खरं बाध असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून बाध ज्या वेळेला होत असतो त्यावेळेला खाली शिल्लक काही दिसत नसतं, आणि नाश ज्या वेळेला होतो त्यावेळेला ते नष्ट कलेवर त्या ठिकाणी दिसत असतं. उदाहरण सांगतो, खरा साप जर मेला तर त्या सापाचं शरीर आपल्याला
साप मृत झाल्यानंतर पाहायला मिळतं. परंतु दोरीवरती भासलेला जो सर्प आहे तो जर निवृत्त झाला तर आपल्याला सापाची शरीर मृतयष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळते का? मिळत नाही. मग दोरीवरचा भासलेला सर्प निवृत्त होणं याला म्हणायचं अध्यस्त सर्पाचा बाध झाला. आणि खराखुरा असलेला सर्प मरण पावणं त्याला म्हणायचं सर्पाचा नाश झाला. असा नाश आणि बाध यामधलं अंतर आहे. मग परमात्मा जो आहे त्या परमात्म्याचा तीनही काळामध्ये बाध होत नाही. नाश तर नाहीच नाही, पण बाधही होत नाही. म्हणूनच सत्यत्वाचं लक्षण असं केलेलं आहे, बाधराहित्यम सत्यत्वम. ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बाध नाही त्याला सत्य म्हणा, किंवा त्रिकाला बाध्यत्वम सत्यत्वम असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे सत असतं त्याचा कधी बाध होत नाही, ते अबाधित असतं. जे तीनही काळांमध्ये अबाधित आहे त्याला सत्य म्हणा. बर, मग आता असत्य कशाला म्हणायचं? तर ज्याची कधीही प्रतीतीच येत नाही त्याला असत असं म्हटलेलं आहे. वेदांत शास्त्रामध्ये असत म्हणजे खोटं असं नाही, तर ज्याचा कधीही प्रत्ययच येत नाही, अनुभवच येत नाही, त्याला असत असं म्हटलेलं आहे. उदाहरण सांगतो, वंध्यापुत्र वांझेचा मुलगा हा कधीतरी दिसला आहे काय? नाही ना. मग त्याला म्हणायचं असत. पण ही माया मात्र अशी आहे की तिला ब्रह्माप्रमाणे सतही म्हणता येत नाही आणि वंध्यापुत्राप्रमाणे असतही म्हणता येत नाही. कारण तिला सत म्हणावं तर विचारांती ती नष्ट होणारी आहे, बाधित होणारी आहे. नष्ट म्हणजे बाधित होणारी आहे. म्हणून माया असं म्हटलेलं आहे. माया म्हणजे काय? जी मुळामध्ये नाहीच ती माया. या मा सा माया. या हे अव्यय, जी हा अर्थ सांगणार आहे. मा म्हणजे नाही. ब्रह्म विचारापुढे जी टिकत नाही तिला म्हणायचं माया. म्हणून नैष्कर्म्य सिद्धी नावाच्या एका ग्रंथामध्ये असं चिंतन आलेलं आहे, सेयम भ्रांतीर निरालंबा सर्वन्याय विरोधिणी सहतेन विचारम या तमो यद्वत दिवाकरम. सूर्यासमोर जर अंधार आपण उभा केला तर जसा तो सूर्यासमोर टिकत नाही, त्याप्रमाणे जी न्याय विरोधिनी म्हणजे विचाराची विरोधिनी आहे, विचार हे नाव देखील जी सहन करत नाही, अशी भ्रांती आणि निरालंबा जी आहे, तिला कोणताही आलंबन नाही, अशी ती माया आहे. पण तिचं कार्य मात्र आपल्याला अनुभवायला येतं. म्हणून नाही आणि आहे या दोन्ही पेक्षा ती विलक्षण आहे. कारण की आहे म्हणाव, सत म्हणावी तर बाधित होते आणि असत म्हणावी तर त्याचा प्रत्यय येतो. म्हणून सच्चेन्न बाध्य तर असच्चेन्न प्रती येतं. सत असेल तर बाधित होऊ नये आणि असत असेल तर प्रतीत होऊ नये, पण ही तशी विलक्षण आहे. म्हणून सांगितलंय सन्नाप्य सन्नाप्य भयात्मिकानु. ती कशी आहे? ब्रह्मविचाराचं नाव सहन करत नाही. याकरता एक उदाहरण जगद्गुरु शंकराचार्यांनी असं दिलेलं होतं की एकदा दास ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्या ब्रह्मदेवांकडे त्यांनी वायूची तक्रार केली. ब्रह्मदेवा, तुम्ही आम्हाला निर्माण केलं होय, आमच्याकरता काही खाद्य निर्माण केलं होय, पण आम्ही आमच्या वृत्तीप्रमाणे आहार सेवन करत असताना तो वारा आमच्या सुखामध्ये विघात निर्माण करतो होय. ठीक आहे, त्याला काहीतरी समजावून सांगा. ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे, थांबा तुम्ही इथे. आणि म्हणून ब्रह्मदेवाने त्या मशकांना, डासांना तिथे थांबवलं आणि वायूला बोलावलं. आता जसा वारा आला, ब्रह्मदेवा तुम्ही मला बोलवलं होय का? अरे हे डास तुझी तक्रार घेऊन आले. हे डास म्हणून डासांकडे बोट दाखवलं तर पाहतात तर डास तिथून गायब. आता वारा आल्यानंतर डास राहतील का? नाही राहत. जसे
वारा हे डास हे वाऱ्याला सहन करू शकत नाही, त्याप्रमाणे जे ब्रह्म विचार हा सहन करू शकत नाही अशी जी आहे ती माया आहे. म्हणून ती सन्नाप्य सन्नाप्य भयात्मिकानो सदसद विलक्षण आहे. आणि ती सदविलक्षण आहे म्हणून ज्ञान निवर्त्य आहे, ज्ञानाने निवृत्त होणारी आहे. आणि असद विलक्षण असल्यामुळे जगाच्या उत्पत्तीला कारण आहे. अशी जी सदसद विलक्षण आणि ब्रह्माच्या आश्रित आहे, ब्रह्म हिच्या आश्रित नाही, ते ब्रह्माच्या आश्रित आहे, कल्पित आहे आणि आवरण आणि विक्षेप शक्तिमती आहे. जे मायेच्या एकंदरीत दोन शक्ती आहेत, एक आवरण शक्ती आणि एक विक्षेप शक्ती. आता मी एवढं सांगत नाही, परंतु 14व्या अध्यायाचं आपण सिंहावलोकन जे करणार आहोत त्यावेळेला माया कशी आहे याचा थोडासा विचार जो आहे हा मी निश्चितपणे मांडणार आहे. जी आवरण आणि विक्षेप शक्तीद्वयी मती आहे, सर्व कार्यांचं जे परिणामी उपादान कारण आहे, जी त्रिगुणात्मिका आहे ती ही माया आहे. आणि तीच या ठिकाणी महत ब्रह्म या शब्दाने सांगितलेली आहे. म्हणून हे शहाण्यांच्या राजा असलेल्या अर्जुना, हे व्याख्यान पुरं झालं. आता यापेक्षा किती म्हणून निष्कारण सांगावं, किंबहुना थोडक्यात जर आपल्याला सांगायचं म्हटलं तर महत ब्रह्म म्हणजे अज्ञान आहे असं. ह्याची प्रकृतीच माया ऐसी संज्ञा दिली जाय प्राज्ञा वेदांतात, असो वाया काय विस्तारे बोलून सर्वथा अज्ञान हेची पार्था. महत ब्रह्म म्हणजे काय? अज्ञान. ठीक आहे, सोपा काटेकोर विभाग झाला. आपुले आपणा पडे विस्मरण, तेची स्वरूप तेची रूप जाण अज्ञानाचे. आता प्रश्न पडला ना, महत ब्रह्म म्हणजे अज्ञान, पण अज्ञान म्हणजे काय? तर उत्तर आहे, आपल्याला आपला जो विसर पडणं आहे, आपलं आत्मस्वरूप यथार्थपणाने न कळणं, हेच या अज्ञानाचं लक्षण आहे. आणि या अज्ञानाचं आणखी एक लक्षण असं आहे म्हणे की आत्मा आणि अनात्मा यांच्या विचाराच्या वेळी हे दिसत नाही. दिव्याने जसा अंधार पाहिला तर त्याला अंधार दिसत नाही, किंवा दुधाची साय दूध ढवळल्यावर जाते आणि स्थिर ठेवलं की येते, त्याप्रमाणे जागृती म्हणावी तर व्यवहार नाही आणि स्वप्न म्हणावे तर काही दिसत नाही, अशी ही माया आहे. पण ब्रह्मस्वरूपाने अवस्थान म्हणावं तर जगताचा बाध नाही, आणि घन अज्ञान स्वरूप जशी सुषुप्ती असते अशी ती माया आहे. किंवा वायूला उत्पन्न न करता आकाश जसं निष्फळ व रिकाम असतं, त्याच्यासारखंच हे खरोखरी अज्ञान आहे. म्हणून सांगतात, पलीकडे जे दिसतंय तो खांब आहे का पुरुष आहे, असा कोणताही एक भ्रम प्रमा साधारण निश्चय नाही. की काहीतरी सामान्य रूप दिसत आहे हे खरं, पण काय आहे हेही कळत नाही. याप्रमाणे वस्तू जशी आहे तशी दिसत नाही, अर्थात वस्तूचं प्रमाज्ञान नाही, पण वस्तूच्या विपरीत वेगळंच काही भासतं असं भ्रमज्ञानही नाही. तिथे मायेचं स्वरूप बघा कसं आहे, नेमकं काहीच सांगता येत नाही. इथे संशयाचं लक्षण दिलेलं आहे बरं का. उभय कोट्या व गाह्य ज्ञानम संशय. एकाच वेळेला दोन विरुद्ध धर्मवान पदार्थांना मनोवृत्ती ज्या वेळेला स्पर्श करते त्यावेळेला त्याला संशय संदेह असं म्हटलं जातं. उदाहरण, स्थाणुर्वा पुरुषोवेती. सायंकाळची वेळ आहे, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधकार नाही, आणि अशा स्थितीमध्ये एक झाड पाहिलं, त्या झाडाच्या फांद्या तोडून टाकलेल्या होत्या आणि एक लोकधारणा होती की तिथे काहीतरी भूत प्रेत पिशाच आहे. आणि एक घाबरणारा मनुष्य
त्या भागातनं जात असताना एकदम त्याच्या दृष्टीस पडलं. त्यावेळेला फांद्या तोडून टाकलेल्या असल्यामुळे त्या फांद्या हातासारख्या जाणवल्या आणि त्यामुळे तो घाबरला, भयकंपित होऊन म्हणायला लागला, अरे बापरे, स्थाणु वहा पुरुषो वेती. हे झाड आहे का एखादं भूतप्रेत पिशाच आहे, कारण की एवढा मोठा आवाढव्य शरीर दिसतंय. मग या ठिकाणी तो जर असं फक्त म्हणाला असता की या ठिकाणी भूत आहे तर ते भ्रमज्ञान झालं असतं, आणि तो जर म्हटला की नाही नाही हे झाडच आहे तर ते प्रमाज्ञान झालं असतं. परंतु पलीकडे जे दिसतंय तो खांब आहे का पुरुष आहे, मग असा कोणताही भ्रम निश्चय नाही आणि प्रमा निश्चयही नाही. दोन्हीपैकी काहीच नाही. एक तर भ्रमाचा तरी निश्चय असावा किंवा प्रमेचा तरी निश्चय असावा, पण दोन्ही नाही. मग काहीतरी सामान्य रूप दिसत आहे हे खरं, पण काय आहे हे कळत नाही. हे जसे त्याप्रमाणे वस्तू जशी आहे तशी दिसत नाही, म्हणजे अर्थात वस्तूचं प्रमाज्ञान नाही, पण वस्तूच्या विपरीत वेगळंच काही भासतं असं भ्रमज्ञानही नाही. उदाहरण देतात, ज्याप्रमाणे रात्र नाही आणि दिवसही नाही अशा या दोघांच्या संधी काळामध्ये सांजवेळ जशी असते, त्याप्रमाणे विरुद्ध अशा जगाचं ज्ञान नाही ना आत्म्याचं ज्ञान नाही, म्हणजे जगाचंही ज्ञान नाही आणि आत्म्याचंही ज्ञान नाही. अशी जी कोणती एक भ्रम ज्ञान रहित आणि प्रमा ज्ञान रहित अवस्था असते, त्या अवस्थेलाच अज्ञान असं म्हटलं जातं. आणि या अज्ञानाने ज्याचा ज्ञान प्रकाश गुंडाळलेला आहे, म्हणजे आवृत केलेला आहे, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत अज्ञान म्हणजे काय आहे, अज्ञान कसं असतं त्याचं स्वरूप आपल्याला समजावून सांगितलं. जैसे ब्रह्मस्वरूपाचे जेथे नाही भान, विपरीत ज्ञान तेही नाही. ऐशा दशे लागी बोलती अज्ञान, राहे जे वेळून चैतन्याते. म्हणजे धड ब्रह्मस्वरूपाचंही ज्ञान नाही, धड जगाचंही ज्ञान नाही, धड ज्ञानही नाही धड अज्ञानही नाही. म्हणजे अशी स्थिती जी असते त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि असा ज्ञान प्रकाश ज्या अज्ञानाने गुंडाळलेला म्हणजे आवृत्त केलेला आहे, त्यालाच क्षेत्रज्ञ असं म्हटलं गेलेलं आहे. अज्ञान थोरिये आणि जे आपण पे तरीने जे, म्हणजे मी अज्ञानी आहे असं म्हणून अज्ञानाला नसतं महत्व आणावं, आणि मी ब्रह्मस्वरूपाला जाणत नाही असं म्हणून स्वतःच्या स्वरूपाला न जाणावं, असं जे हेच त्या क्षेत्रज्ञाचं असलेलं लक्षण आहे. आणि ऐशा परिक्षेत्र क्षेत्रज्ञाचा योग जाणून घे चांग धनुर्धरा, मायेपाशी ऐसा ठेवणे संबंध स्वभाव हा सिद्ध चैतन्याचा. म्हणजे हाच तो क्षेत्र म्हणजे अज्ञान आणि क्षेत्रज्ञ म्हणजे जीव, या दोघांचा संबंध आहे. बाबा अर्जुना हे चांगलं समजून घे. क्षेत्रज्ञ जीव हा ब्रह्मरूपाने स्वयंप्रकाश व्यापक सत्य असा असतानाही त्याचा कल्पित जड आणि परिच्छिन्न अज्ञानाशी संबंध घडला कसा, असं जर विचारशील तर अज्ञानाला आश्रय होणं हा चैतन्य सत्तेचा अनादिसिद्ध स्वभाव आहे. म्हणजे ब्रह्मचैतन्याची सत चित आनंद अशी जी काही तीन स्वरूप आहेत, त्यापैकी चित व आनंद या दोन ठिकाणी दुःख आश्रय रूपाने राहत नाही, पण केवळ सामान्य सत म्हणजे सत्ता या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान व दुःख राहू शकतात. आणि त्या सत्स्वरूपाचा व अज्ञानाचा निवर्त्य निवर्तक भाव नसल्यामुळे विरोध नाही. आणि ती ब्रह्मचैतन्याची सामान्य सत्ता जीवस्वरूपामध्ये असल्यामुळेच त्या जीवाचा अज्ञानाशी संबंध असू शकतो किंवा होतो. म्हणून जीव नावाची वस्तू ही स्वतःला अज्ञानासारखीच पाहते. म्हणून तो म्हणतो मी अज्ञानी आहे, मी करताय, मी भोगताय, मी मनुष्य आहे, या रूपाने तो पाहतो.
परंतु इतक्याच रूपाने पाहतो असं नाही, तर आणखी कोणत्या कोणत्या अनेक रूपाने स्वतःला तो जीव पाहतो, तर ते अनेकत्व कळत नाही. कारण जीव हा कर्मानुसार ज्या ज्या योनीमध्ये देहाला धारण करतो, तो तो देह आपलं स्वरूप आहे असं तो समजतो. आणि त्यामुळे जीवात्मा स्वतःला किती स्वरूपाने पाहतो हे काहीच कळत नाही. सिंहावलोकन करत असताना मोजक्या शब्दामध्ये आणि एकदम सरळ रीतीने जीवाचा, म्हणजे जो मुळात सच्चिदानंद स्वरूप असलेला जीव आहे, त्याचा या असत जड दुःखरूप असलेल्या अज्ञानाशी संबंध घडला कसा, हे सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेल. काय आहे, काही शास्त्रीय परिभाषा असतात की त्या कितीही सोप्या करण्याचा प्रयत्न केला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या खाली त्या सोप्या होतच नाहीत. मोठी अडचण आहे. आणि म्हणूनच एक साहित्यशास्त्रातला सिद्धांत असा आहे की अवघड तत्वज्ञान अवघड भाषेत सांगण्यासारखं सोपं जगात काही नाही. अवघड तत्वज्ञान अवघड भाषेत सांगण्यासारखं सोपं जगात काही नाही, परंतु अवघड तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्यासारखं अवघड जगात दुसरं काही नाही. अवघड तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगणं फार अवघड आहे. असो, जैसा रंक भ्रमला, जैसा कोणी रंक होऊनी भ्रमिष्ट म्हणे मी सम्राट आलो देखा, किंवा जैसा कोणी होऊनी मूर्छित माणी स्वरलोकात गेलो ऐसे. म्हणजे एखादा दरिद्री मनुष्य भ्रमिष्ठ झाला आणि लोकांना म्हणू लागला, अरे बाजूला हटा, मी राजा आलो आहे. किंवा एखाद्या मूर्छित झालेल्या मनुष्याने मी स्वर्गाला गेलो असं समजावं. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपापासून दृष्टी एकदा चलित झाली की जे ज्ञान उत्पन्न होतं त्याला सृष्टी हे नाव आहे. आणि ही सृष्टी भगवान म्हणतात मीच क्षेत्रज्ञाच्या रूपाने प्रसवतो. क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी द्रष्टृत्वाचा भ्रम होऊन दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान उत्पन्न होता क्षणीच त्या दृश्याची उत्पत्ती होत असते. एकदा ब्रह्मस्वरूपापासून ती दृष्टी चलित झाली ना, बाजूला गेली की मग जे ज्ञान उत्पन्न होतं त्याला सृष्टी हे नाव आहे. आणि भगवान म्हणतात की मग मीच या क्षेत्रज्ञाच्या रूपाने म्हणजे जीवाच्या रूपाने ती सृष्टी निर्माण करतो. म्हणजे त्या क्षेत्रज्ञाच्या ठिकाणी द्रष्टृत्वाचा भ्रम होतो आणि दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान उत्पन्न होता क्षणीच दृश्याची उत्पत्ती होते. त्याला उदाहरण देतात. मनुष्य एकटा अंथरुणावर झोपला असता स्वप्नाच्या भ्रमाने स्वतःला तो जसा अनेक रूपाने पाहतो, तीच स्थिती जीवात्म्याला स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे प्राप्त होत असते. म्हणजे तात्पर्य काय, तर जीव हा स्व आश्रित अज्ञानामुळेच विश्व स्वप्न पाहतो. म्हणून माया किंवा अज्ञान जी आहे हे जीवाश्रित आहे का ब्रह्माश्रित आहे हा प्रश्न आहे. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माया ही जीवाच्या ठिकाणी राहते परंतु ब्रह्माला विषय करते, म्हणून जीवाश्रया ब्रह्म विषया. तर काही ठिकाणी असं म्हणलेलं आहे जीवाश्रया जीव विषया, तर काही ठिकाणी म्हणतात ब्रह्माश्रया जीव विषया. म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी राहते आणि जीवाला विषय करते. काही ठिकाणी म्हणणं आहे जीवाच्याच ठिकाणी राहते जीवालाच विषय करते, आणि काही ठिकाणी असं म्हणतात जीवाच्या ठिकाणी राहते आणि ब्रह्माला विषय करते. असो, आता पुन्हा हाची सिद्धांत गहन सांगू विवरून स्पष्टपणे, परी धनंजया तत्व हे आघवे करी स्वानुभवे आपुलेसे. म्हणजे आता हे दोन अभंग जे आहेत ना, हे फारच पाहण्यासारखे आवश्यक आहेत. हाच जगत उत्पत्तीचा सिद्धांत मी निसंदिग्धपणाने आणखी एका प्रकाराने पुन्हा विस्तार करून सांगतो, असं भगवान अर्जुनाला म्हणतात. परंतु अर्जुना, तू मात्र जीवानेच
स्व आश्रित अज्ञानाने दृष्टीच्या द्वारा सृष्टी केली, हा दृष्टी सृष्टीवादाच्या पक्षाचा स्वीकार कर. बघा, दोन वाद आहेत. एक सृष्टी दृष्टीवाद आहे आणि दुसरा दृष्टी सृष्टीवाद आहे. असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. बरं, मग सृष्टी दृष्टीवाद कसा आहे याचं स्वरूप थोडक्यात मी आपणास सांगतो. सृष्टी दृष्टीवादात मी ईश्वराने प्रकृतीच्या द्वारा जगाची उत्पत्ती केली असा आहे आणि त्यामुळे ईश्वर, प्रकृती, जगत हे सर्व सत्य आहे. कुठे सृष्टी दृष्टीवाद पाहतोय आपण आणि यांच्यातला कार्यकारण भाव पण सत्य आहे. प्रत्येक पदार्थाला वास्तव सत्ता असून त्याचं त्याला प्रमाणाच्या द्वारा ज्ञान होतं असं वाटत असल्यामुळे सृष्टी दृष्टीवादाचा पक्ष जर स्वीकारला तर जगत सत्यत्वाचा भ्रम हा कधीही जात नाही. आणि शिवाय जीव हा ईश्वरापेक्षा भिन्न आणि ईश्वर हा जीवाचा नियामक आणि तो जीवाला कर्मफळ देतो, जीव तो भोगतो अशा विचाराने तो सत्य वाटतो. परंतु जड कारणवादाचा भ्रम जाण्याकरता ईश्वरवादच चांगला आहे, सृष्टी दृष्टीवादाचा आहे. आणि आता दृष्टी सृष्टीवाद जर आपण पाहिला तर या दृष्टी सृष्टीवादामध्ये काय होतं, जीवाने स्व आश्रित अज्ञानाने दृष्टीद्वारा जगताची निर्मिती केली असते. म्हणजे जीव काय करतो, स्वतःच्या ठिकाणी असलेलं जे अज्ञान आहे ना, त्या अज्ञानानेच वृत्तीज्ञानाच्या द्वारा, दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान, त्या वृत्तीज्ञानाच्या द्वारा त्याने जगताची उत्पत्ती केलेली असते. म्हणजे स्वप्नाप्रमाणे पदार्थाला ज्ञानसत्ता असून, ज्ञातसत्ता असून दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान निर्माण होता क्षणीच सृष्टी होते. दृष्टी नसेल तर सृष्टी नाही, म्हणजे ज्ञान नसेल तर सृष्टी नाही. याचं उदाहरण असं की समाधी, सुषुप्ती, मूर्छा आणि विदेह मुक्ती या आहेत. या अवस्थांमध्ये, समाधी अवस्थेत, सुषुप्ती अवस्थेत, मूर्छा अवस्थेत आणि विदेह मुक्ती अवस्थेत, या सर्व अवस्थांमध्ये दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान नसल्यामुळे सृष्टी नाही. आणि असा हा दृष्टी सृष्टीवादाचा पक्ष स्वीकारल्यामुळे जगाचं मिथ्यात्व हे स्वप्न दृष्टांताने लवकर लक्षात येतं. एक गंमत सांगू काय, सोप्यात सांगतो. दृष्टी सृष्टीवाद, दृष्टी शब्दाचा अर्थ आपली नजर असं नाही, दृष्टी शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. ज्या वेळेला ज्ञान असेल त्याच वेळेला आपल्याला त्या पदार्थाचं सत्ता आहे, तो पदार्थ मानला जातो. ज्ञान नसेल तर ज्ञानाच्या अभावामध्ये त्या पदार्थाची सत्ता आपल्याकरता नाही. म्हणजे ज्ञान नसेल तर तो पदार्थ असून नसल्यासारखा आहे. एक उदाहरण सांगतो. एक वक्ता प्रवचन करण्याकरता बसलेला आहे आणि त्या व्यासपीठाच्या पाठीमागे एक पाण्याने भरून ठेवलेला घट आहे. परंतु तो घट जर त्या वक्त्याला माहिती नसेल, त्या घटाचं जर वक्त्याला ज्ञान नसेल, तर तो घट असूनही वक्त्याच्या दृष्टिकोनातून नसल्यासारखाच आहे की नाही? वक्त्याच्या दृष्टिकोनातून नाहीच आहे. म्हणजे ज्ञान समकालीन सृष्टी असा विचार जिथे आहे त्याला दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. ज्या वेळेला ज्ञान असेल त्या वेळेलाच सृष्टी असणं, यालाच दृष्टी सृष्टीवाद असं म्हणायचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं, एखादा पदार्थ आपल्या जवळ असतो परंतु त्या पदार्थाचं ज्ञान नसतं आणि त्यामुळे तो पदार्थ असूनही नसल्यासारखाच असतो, त्याचा उपयोग होत नाही. उदाहरणार्थ सांगतो. एका ठिकाणी एक महाराज कीर्तनाकरता गेले. कीर्तन वगैरे छान झालं. त्या दिवशी त्यांचा त्या ठिकाणी मुक्काम होता. मुक्कामाला ज्या खोलीमध्ये होते त्या खोलीमध्ये वरती फळीवरती काही पुस्तकं ठेवलेली होती. आता महाराजांना लवकर झोप येईना आणि त्यामुळे त्यांनी कसली पुस्तकं आहेत हे पाहण्याच्या दृष्टिकोनातून ते पुस्तकं उचलली, पाहिली, वाचली. वेदांताची छान सुंदर पुस्तकं दोन होती ती.
दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान संध्या वगैरे सर्व आटोपल्यानंतर त्या घरातील यजमानाने त्या महाराजांना सांगितलं, महाराज तुमच्या घराण्याचे आणि आमच्या घराण्याचे पूर्वापार संबंध आहेत. गेल्या 2-3 पिढ्या तुमचे पूर्वज आमच्या पूर्वजांकडे येत असत आणि अशा ऋणानुबंधातूनच तुमची व्यवस्था माझ्याकडे झालेली आहे. त्यावेळेला तुमच्या पूर्वजांची सेवा करण्याची खूप इच्छा होती, परंतु आमचेही पूर्वज गरीब होते, त्यामुळे काही फार सेवा करता आली नाही. परंतु आज मात्र ईश्वर कृपेने, आपल्यासारख्या महात्म्यांच्या कृपेने भरपूर आहे, लक्ष्मी पाणी वाहते आहे, यामुळे आपली काहीतरी सेवा करण्याची इच्छा आहे. बॅग तयार आहे, फक्त सांगा की बॅगेमध्ये किती पैसे भरू, आकडा सांगा. त्यावेळेला या कीर्तनकाराने सांगितलं की तुमची भावना मला कळते. आमच्या पूर्वजांकडेही फार मोठी संपत्ती नव्हती, परंतु आज जर विचार केला तर देवाच्या कृपेने आमच्याकडे देखील चांगली संपत्ती आली आहे. संपन्नता आहे, ना आर्थिक विवंचना आहे, ना विचारांची विवंचना आहे. माऊलीने आर्थिक दृष्टीनेही संपन्न केलं, विचारांच्या दृष्टीनेही संपन्न केलं, सगळं काही आहे. आता काही मिळण्याची अपेक्षाही राहिली नाही. पण द्यायचंच असेल तर असं करा, काल रात्री मी ज्या खोलीमध्ये निवासाला होतो, मुक्कामी होतो, त्या खोलीमध्ये 2 पुस्तकं आहेत, तुझे 2 पुस्तकं द्या. तो यजमान म्हणायला लागला, अहो महाराज, मी तुम्हाला 2 पुस्तकं नाही 2 लाख देण्याची भाषा करतो. तुम्ही आकडा सांगा, तितके लाख मी बॅगेमध्ये भरायला तयार आहे, आणि तुम्ही ते सर्व सोडून त्या 2 पुस्तकांचा विचार सांगतायत. काय आहे असं त्या 2 पुस्तकात? तर महाराजांनी दिलेलं उत्तर आहे की ज्याच्या योगाने तुम्ही आमच्या चरणी नतमस्तक होतात ते त्या पुस्तकांमध्ये आहे. तो म्हणाला, महाराज गेली 15 वर्ष ती पुस्तकं घरामध्ये धुळखात पडलेली आहेत, कधी त्या पुस्तकाकडे आम्ही ढुंकून पाहिलं देखील नाही, आणि आज त्या पुस्तकांचं महत्त्व कळालं. अर्थ काय कळाला? पुस्तकं त्या घरामध्ये होती की नाही? होती, परंतु त्या पुस्तकांचं ज्ञान, पुस्तकांचं महत्त्व माहिती नसल्यामुळे ते पुस्तक असूनही नसल्यासारखीच होती. म्हणजेच ज्ञान नसेल तर सृष्टी नाही, तो पदार्थच नाही. म्हणून ज्ञान काळामध्ये असणारी जी सृष्टी आहे त्यालाच दृष्टी सृष्टीवाद असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणून वृत्तीज्ञान ज्या वेळेला आहे, किंवा तो जीव दृष्टी सृष्टीवादामध्ये स्व आश्रित अज्ञानाने या दृष्टीद्वारा, म्हणजे वृत्तीज्ञानाद्वारा या जगताची उत्पत्ती करतो. आणि म्हणूनच आहे की दृष्टी सृष्टीवादाचा पक्ष जर स्वीकारला तर जगाचं मिथ्यात्व हे स्वप्न दृष्टांताप्रमाणे लवकर लक्षात येतं. ज्या वेळेला तसं ज्ञान आहे त्यावेळेला जग आहे, आणि ज्या वेळेला तसं ज्ञान नाही त्यावेळेला जगतही नाही. स्वप्न दृष्टांताप्रमाणे ते लवकर लक्षात येतं. हा दृष्टी सृष्टीवाद सुद्धा मी सिंहावलोकनात थोडासा विस्ताराने सांगेन. आणि शिवाय द्रष्टा, दृष्टी व सृष्टी ही त्रिपुटी, किंवा प्रस्तुत प्रसंगामध्ये योद्धा, युद्ध आणि शत्रू ही त्रिपुटी मिथ्या आहे असं कळल्याशिवाय जीव मुक्त होऊ शकतच नाही. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना, तू या दृष्टी सृष्टीवादाचा, म्हणजे जीवाने सृष्टी केली याच प्रतीतीचा स्वीकार कर, परंतु मी तुला सृष्टी दृष्टीचा म्हणजे ईश्वर कारणवादाचाही पक्ष तुझ्या निमित्ताने जिज्ञासून करता सांगतो आहे. म्हणून भगवंताने सृष्टी दृष्टीवादही सांगितला आणि दृष्टी सृष्टीवादही सांगितला, आणि दोनही वाद सांगून भगवान मात्र म्हणतायत की अर्जुना, या 2 वादांपैकी तू दृष्टी सृष्टीवादाचा पक्ष स्वीकार. म्हणजे एक ईश्वर कारणवाद आणि दुसरा जीव कारणवाद, यापैकी ईश्वर कारणवादापेक्षाही जीव कारणवादाचा तू अधिक विचार कर. मग पुढे सांगतात
पुरुषामी पार्था नाही पुरुषमी पार्था अविद्या ही पत्नी अनादि तरुणी जाण माझी न येती वर्णा या हिचे कोणा गुण ऐसी विलक्षण गृहिणी ही. माझी ही प्रकृती रूपी पत्नी अनादि आहे, तरुण आहे, सदसद विलक्षण आहे, अनिर्वचनीय आहे, मिथ्या पण सत्व रज आणि तम या 3 गुणांनी संपन्न आहे आणि हिचं नाव अविद्या आहे. वस्तुतः ही नाही हेच तिचं रूप आहे. माया सा माया, जी नाही तीच माया, म्हणजे वस्तुतः ही नाही हेच तिचं रूप आहे आणि हिच्या राहण्याचं स्थान अति अमर्याद आहे. मर्यादित नाही म्हणत मी, अति अमर्याद आहे. आणि ही अज्ञानाने निद्रित असलेल्या बद्ध पुरुषाच्या जवळ जाते आणि ज्ञानाने जागा असलेल्या मुक्त पुरुषापासून दूर पडते. म्हणून मी झोपलो असता म्हणजे जीवदृष्टीने मी अज्ञानाने आवृत्त झालो असता ही माझ्या स्वरूपाच्या आश्रयाने जगताचा विक्षेप निर्माण करण्याकरता जागी असते आणि माझ्या केवळ सामान्य सत्तेच्या संबंधाने ही गरोदर होते. जीवाच्या देहाच्या परमात्म्याच्या ठिकाणी सत आहे की नाही, सामान्य सत्ता आहे की नाही, या सामान्य सत्तेच्या संबंधानेच ही गर्भवती होते. मग ही माझी प्रकृती रूपी पत्नी म्हणजे महत ब्रह्म नावाच्या पोटामध्ये प्रकृतीच्या गुणांनी युक्त किंवा प्राकृती म्हणजे नुकतीच ज्याच्या उत्पत्तीची सुरुवात झाली आहे अशा भूमी, आप, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा 8 विकारांची गर्भाची वाढ करते. आपण मागे पाहून आलो की नाही, भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा असं जे भगवान बोलून आलेले आहेत. तर हेच 8 जे आहेत त्या विकारांची ती गर्भाची वाढ करते म्हणे. मग आमच्या दोघांच्या संबंधापासून म्हणजे प्रकृती आणि हा क्षेत्रज्ञ जीव या दोघांच्या संबंधापासून प्रथम समष्टी ज्ञान प्रधान असलेलं बुद्धी तत्व म्हणजे महत्त्व जन्माला येतं. महत्त्व शब्दाचा अर्थ बुद्धी तत्व आहे. यानंतर तेच बुद्धी तत्व रजो गुणाने उभारलं गेलं आणि मग एकोहम बहुश्याम प्रजायेय म्हणजे मी एक असलेला अनेक रूपाने व्हावं असं सृष्टी संकल्पात्मक झालं, म्हणजेच ते मन झालं. ते मन होत असतं. नंतर मनाची अर्धांगी ममता साचार रची अहंकार तत्व. मग यानंतर त्या संकल्पात्मक मनाची कामना नावाची तरुण बायको समष्टी क्रिया प्रधान अशा त्या अहंकार तत्वाला प्रसवते. पुढे त्या अहंकारापासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. मुळातील ममता शब्दाचा कामना हा अर्थ आहे आणि असा लाक्षणिक अर्थ घेण्याचं कारण काय, तर ममता म्हणजे माझेपणा हाच अर्थ अहंकार तत्वाच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये संभवत नाही. 6 अकामायत म्हणजे ईश्वराने कामना उत्पन्न केली असं जे श्रुतीमध्ये म्हटलंय, ती कामना बहुश्याम प्रजायेय हा ईशा संकल्परूप मनाची जणू काही तरुण पत्नी आहे. आणि या कामनेला ममता म्हणण्याचं कारण असं आहे की कामना हा मनाचा धर्म आहे आणि त्यामुळे कामनेवर मनाचा माझेपणा आहे आणि प्रत्येकाचं मन म्हणतं की माझी कामना अशी आहे. मग तीच मनाची कामना नावाची जी काही तरुण बायको आहे ती समष्टी क्रिया प्रधान असलेल्या त्या अहंकार तत्वाला प्रसवते. मग त्या अहंकारापासूनच पुढे पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. यानंतर शब्दादी विषय आणि इंद्रिय यांना जे जार म्हणजे गर्भवेष्टन असतं ते स्वभावतः पंचमहाभूतांचं असतं. म्हणून ते विषय इंद्रिय ही पंचमहाभूतांच्या रूपाबरोबरच जन्माला येतात. पंचमहाभूत त्यांच्याबरोबरच विषय आणि इंद्रिय हे पण जन्माला येतात.
मग भूमी आप इत्यादी विकारामध्ये पंचीकरणाचा क्षोभ झाल्यानंतर अव्यक्त त्रिगुणाचं स्वरूप व्यक्त होऊन उभं राहतं आणि तेव्हा पूर्व कर्म वासना देखील ठिकठिकाणी फळ परिपाकाच्या अवस्थेला येतात. उदाहरण सांगतात की ज्याप्रमाणे जमिनीत असलेली बीजाची कणिका हा पाण्याचा संयोग होता क्षणीच भावी काळात होणाऱ्या वृक्षाचा सूक्ष्म आकार अगोदरच मनात बांधून ठेवते म्हणजे धारण करते, त्याप्रमाणे माझ्या संगतीने अविद्या नामक प्रकृती ही नाना प्रकारच्या जगाच्या रूपाने अणकुचीदार अंकुर घेऊ लागते. आणि मग त्या गर्भगोलाला पुढं कसं रूप येतं, त्याचा विस्तार कसा होतो, ते आता हे सज्जनांच्या राजा अर्जुना ऐक. मग त्या गर्भाला अंडज, स्वेदज, उद्भिज्ज आणि जरायुज असे हे 4 प्रकारचे अवयव स्वभावतःच प्रकट होतात. मग आकाश आणि वायू यांच्या संबंधाने गर्भाला पोषक असा रस वाढला असता तो अंडज नावाचा अवयव श्वासोच्छ्वास टाकू लागतो आणि त्याच्यामध्ये जिवंतपणा येऊन तो स्पंदन करू लागतो, म्हणजे पक्षी वगैरे जे आहेत यांची उत्पत्ती व्हायला लागते. मग तमोगुण आणि रजोगुण यांना पोटात घालून पाणी आणि अग्नी यांच्या आधिक्याचा उठाव झाला की मग स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो, म्हणजे घामापासून निर्माण होणारे ढेकणं, उवा इत्यादी. मग पुढे पाणी आणि पृथ्वी यांच्या उत्कर्षाने आणि नीच अशा केवळ तमोगुणाने स्थिर असा उद्भिज्ज नावाचा अवयव प्रगट होतो, ज्याच्यामध्ये तमोगुणाचं आधिक्य आहे. असं झाडं, वृक्ष, लता, वेली वगैरे हे उत्पन्न होतात. आणि परस्पर पाचांना सहाय्य होणारी पंचमहाभूत आणि ज्ञातृत्व, भोक्तृत्व, कर्तृत्व या धर्मांनी विकसित झालेले मन, बुद्धी, अहंकार आणि इंद्रिय हे सर्व जरायुजांच्या उत्पत्तीला कारण आहेत असं जाण. म्हणजे त्याच्या ठिकाणी 5ही कोशांचा पूर्ण विकास आहे, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय. आणि यामुळेच परस्पर पाचांना सहाय्य होणारे पंचमहाभूत, एक सर्व कोशांचा विकास असल्यामुळे ज्ञातृत्व, भोक्तृत्व आणि कर्तृत्व या धर्मांनी विकसित झालेले काय काय, 1 मन, 2 बुद्धी, 3 अहंकार आणि 4 इंद्रिय हे सर्व जे आहेत यांचा मिळून जरायुज म्हणजे जाराने वेष्टित असलेले पशु आणि मनुष्य प्राणी हे उत्पन्न होतात असं जाण. आणि याप्रमाणे हे 4 अवयव त्या जगदरूपी गर्भाचे सरळ असे 2 हात आणि 2 पाय आहेत. आणि भौतिक कार्यस्वरूपाची स्थूल महाप्रकृती त्या गर्भाचं मोठं डोकं आहे. सकाम कर्माकडे असलेली प्रवृत्ती हेच त्या गर्भाचं वाढलेलं पोट आहे. आणि सकाम कर्मापासून निवृत्ती हीच त्याची सरळ पाठ आहे त्या महत ब्रह्माची. आणि इंद्रादी देवयोनी हीच त्या महत ब्रह्माची प्रकृतीची वरची कंबर आहे. नाही इंद्रादी देवयोनी ही त्याची वरची कंबर आहे. त्यानंतर छाती, मान, कपाळ, 2 डोळे, 2 कान हे 8 अंग आहेत. म्हणजे इंद्रादिक देवयोनी जे आहेत ना, तर हे त्याचे वरील 8 अंग आहेत. कमर, छाती, मान, कपाळ, 2 डोळे, 2 कान. त्यानंतर दैदिप्यमान स्वर्गलोक हा त्या महत ब्रह्माचा म्हणजे प्रकृतीचा किंवा त्या गर्भाचा कंठ आहे. दैदिप्यमान स्वर्गलोक हा त्या गर्भाचा कंठ आहे, महत गर्भाचा. मृत्यूलोक हा त्याचा कमरेचा मध्य भाग आहे. आणि पाताळ लोक हा त्याचा मांसल पृष्ठभाग आहे. आणि असं हे एकच जगदरूपी लेकरू माझी पत्नी प्रसवली आहे. ज्या बाळाचं त्रैलोक्य हे बाळसं आहे. जगदरूपी लेकरू कशी ही प्रकृती प्रसवली आहे तर त्याचं हे चिंतन आहे. मग त्या जगताचं बाळकाच्या रूपाने वर्णन केलेलं आहे. आणि मग कुठे कुठे काय काय कसे कसे अवयव आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. असो, 84 लक्ष योनी ही त्या बाळाच्या शरीराचे हाडं, बोटांचे पेर आणि सांधे आहेत. आणि हे बाळक प्रत्येक दिवशी वाढत आहे.
मग ही माझी गृहिणी त्या बाळाच्या देहाच्या अवयवांवर नाना प्रकारचे नामरूपाचे अलंकार घालते. म्हणजे अनेक नाम आणि अनेक रूप, म्हणजे या जगदरूपी बाळाच्या देहाच्या अवयवावर असलेले अनेक प्रकारचे ते जणू काही अलंकारच आहेत. आणि ही प्रकृती या जगदरूपी बालकाला संशय आणि भ्रमरूपी स्तनातील नित्य नवदूत पाजते. वेगवेगळा रोज वेगळा संशय, नवा भ्रम, असं संशय भ्रमरूपी स्तनातील नित्य आणि नवदूत पाजते. बरं, वेगवेगळ्या देहस्त्री पुत्र धनादी सृष्टी ह्या त्या बाळाच्या हातापायांची बोटं आहेत. आणि त्या बाळाच्या ठिकाणी ठेवलेली मी आणि माझे असे भिन्न भिन्न जे अभिमान आहेत, ह्या त्या बोटामध्ये घातलेल्या अंगठ्या आहेत. बरं, जोपर्यंत त्याविषयी विचार केला नाही तोपर्यंतच रमणीय असलेलं हे चराचर स्वरूप एकुलतं एक बालक याला निर्माण करून प्रसवून जन्म देऊन माझी पत्नी मोठेपणाला प्राप्त झाली आहे. म्हणून या बाळाचा म्हणजे जगदरूपी बाळाचा, बरं का, ब्रह्मदेव हा प्रातः काळ आहे, विष्णू याचा मध्यान्ह काळ आहे आणि महादेव हा सायंकाळ आहे. हे जगदरूप बाळ स्थिती काळामध्ये अनंत घडामोडींचा खेळ खेळून दमलं म्हणजे महाप्रलयाच्या अंथरुणावरती झोपी जातं आणि कल्पाच्या उदय भेद ज्ञानाने जाग होतं. अर्जुना, याप्रमाणे हे जगदरूप बाळक मिथ्या ज्ञानाच्या घरात कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या युगांच्या अनुक्रमाचे पावलं कौतुकाने पुढे पुढे टाकतं. आणि अनेक संकल्प करणं हा या बाळकाचा म्हणजे जगदरूप बाळाचा आवडता खेळ आहे. अहंकार याचा खेळगडी आहे. पण अशा एवढ्या मोठ्या जगदरूप बाळाचा नाश हा एका या ब्रह्मज्ञानाने होतो. म्हणून आता हे पुष्कळ बोलणं पुरे. याप्रमाणे ही माझी माया या विश्वाला कशी प्रसवली ते मी तुला सांगितलं आहे. आणि या तिच्या विश्वप्रसूतीला माझी सत्ता सहाय्य झालेली आहे, असा विचार भगवंताने अर्जुनाला सांगितला. असो बहु ऐसे विश्व माया व्याली, तेथ सहाय्य झाली माझी सत्ता, म्हणजे माझं अस्तित्व आणि माझा आधार हा त्या प्रकृतीला त्या ठिकाणी सहाय्य झाला. माझ्या आधारानेच या मायेने हे सर्व जगत निर्माण केलेलं आहे, असा विचार भगवंताने इथपर्यंत सांगितलेला आहे. मग आता प्रकृती माया ही या जगदरूपी बाळकाची आई आहे, तर मी या मायेला बीज प्रदान करणारा पिता आहे असं भगवान सांगणार आहेत. परंतु हा सगळा पुढचा विचार जो आहे हा आपण उद्याच्या 17 प्रश्न ऐकणार आहोत. आजची झालेली वाङ्मयीन सेवा श्रीमद भगवत चरणारविंदी, स्वामींजींच्या चरणारविंदी, माऊलींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण